मूर्ती म्हणजेच आमचे प्रेरणास्थान या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय पाटील दीदी सर, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण इथे सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। आज मी तुम्हा सर्वांना सरांविषयी अनुभवलेले माझे मत व्यक्त करणार आहे। मी इयत्ता 8वी मध्ये या विद्यालयात प्रवेश घेतला आणि मला पाटील दीदी सरांसारखे मुख्याध्यापक लाभले हे मी माझे भाग्य समजते, कारण सरांनी विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न केलेत। तसेच सरांनी इयत्ता 8वी साठी NMMS व स्कॉलरशिप अशा परीक्षांचे पुस्तकं आणली। सरांनी पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना वॉटर प्युरिफायर बसवले। सरांनी नेहमी विद्यार्थ्यांना त्यांच्या काही अडीअडचणी आहेत का याची विचारपूस केली व काही अडचणी असल्या तर त्या सोडवण्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले। सर आम्हाला गणित हा विषय शिकवत होते। सरांनी आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर करून अगदी चांगले अध्यापन केले। सर आम्हाला गणित विषयातील करिअर संदर्भात देखील सरांनी आम्हाला खूप माहिती सांगितली। सरांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले। शेवटी मी एवढेच म्हणेन, दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही, दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही। इतक्या वर्षांचा सहवास मात्र विसरता येत नाही। आज सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम असला तरी सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करते व सरांचे भावी आयुष्य आरोगी व ऐश्वर्य संपन्न जावो अशी मी आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देते सरांना। एवढे 2 शब्द मी माझे थांबवते। जय हिंद, जय कर्मवीर। धन्यवाद। धन्यवाद समृद्धी। काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात। जशी बोटांवर ठेवून रंग फुलपाखरू हातातून अलगद सुटून जातात। यानंतर आजच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ पनाय मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात। सौ पनाय मॅडम। सर्वांना नमस्कार। ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे, ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे। आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, थोडा ईश्वराचा अंश आहे। गेली 33 वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आपल्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य मान्य श्री पाटील दीदी सर आज शासकीय नियमानुसार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात माझे शिक्षक मनोगत मी आज तुमच्या समोर मांडत आहे। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील तपवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व मान्यवर, आजच्या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती माननीय पाटील सर, त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ पाटील मॅडम आणि आवर्जून या ठिकाणी विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असणारे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, त्याचप्रमाणे हितचिंतक आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी। व्यक्ती जेव्हा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी रुजू होतो तेव्हा त्याचे काही ऋणानुबंध त्या ठिकाणी निर्माण होत असतात। ऋणानुबंध असे की जी जडते ती सवय, जे जोडले जाते ते नाते, जो वाढतो तो स्नेह आणि जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर स्मरणात राहतात त्या असतात आठवणी। आणि या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देते निरोप घेण्याचा क्षण म्हणजे सेवापूर्ती सत्कार सोहळा की जो आज आपण इथं आयोजित केलेला आहे। आजच्या या सत्कार मूर्ती माननीय पाटील सर हे माझे मुख्याध्यापक आहेत, पण त्याच्या अगोदर ते माझे गुरु आहेत। कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ढेबवाडी या ठिकाणी त्यांनी मला गणित या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर मॅडमनी सुद्धा मला इंग्रजी विषयाचं अध्यापन केलेलं आहे आणि मी त्यांची पहिली शिष्य आहे। ज्यावेळी त्यांनी गणित हा विषय शिकवला मुलांना तो कळेपर्यंत तळमळीनं त्यांना तो विषय अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला। मला एक प्रसंग आठवतो की वेळ प्रसंगी शिक्षक कसे धावून येतात। मी 11वीला ढेबवाडीच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं। 11वी सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर 40 दिवसाचा संप झाला होता आणि या संपामध्ये आम्ही घरीच असल्यामुळे अध्यापनाचं काही कार्य झालंच नाही। आणि मग अशा वेळी ज्यावेळी 40 दिवसाचा संप झाल्यानंतर आम्ही हजर झालो, कॉलेजमध्ये रुजू झालो, त्यावेळी डायरेक्ट घटक चाचणीचीच एक नोटीस आली। आता शिकवलं तर काहीच नाही, अध्यापन काहीच नाही, अध्ययन पण काही नाही, आता काय करायचं? मराठी इंग्रजी विषय असतील तर ठीक आहे वाचन होते, पण गणिताचं काय?
तर अशा वेळी त्यावेळी माध्यमिक विभागाला पाटील सर गणित विषय शिकवत होते आणि त्यांनी आम्हाला 11वी सायन्स बॅचला गणित विषय शिकवला आणि आम्ही यशस्वीरित्या ती घटक चाचणी चांगल्या रीतीने पार केली. म्हणजे वेळ प्रसंगी धावून येणारा तो असतो गुरु. गुरु म्हणजे तरी काय? गुरु म्हणजे ज्ञानदाता. ज्ञानाचे भांडार आपल्या पुढे ठेवतात, आपल्या आयुष्याला आकार देतात, आपल्या जीवनाची इमारत उभी करतात. मी सरांकडे पाहिलं की मला सरांकडे पाहिलं असं वाटतं की गुरु कोणाला म्हणावं? जगणे घडवणारा, पावलांना बळ देणारा, अवघड वाटेवर मुद्दाम ठेवून जाणारा. पण गुरु म्हणजे आधाराची कुबडी नाही. गुरु म्हणजे आधाराची कुबडी नव्हे, हात पसरून मदत मागायची जागा नव्हे, तर तो जगायला शिकवतो. त्याने पाठीवर हात ठेवून तुम्हाला लढ म्हटला तर नुसतं अंगात हजारो हत्तींचं बळ येतं आणि आपल्या अंगामध्ये मनामध्ये चैतन्याचा संचार होतो. असे गुरु मला या सरांच्या रूपाने लाभले आणि म्हणूनच मी आज घडले, तुमच्या समोर मी उभी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मीच काय, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी अधिकारी सरांच्या हातून घडलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे निष्ठावंत असे शिक्षक आणि आज अभिमानाने हे सगळे विद्यार्थी समाजामध्ये वावरत आहेत. म्हणून या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं किंवा मी माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी असं म्हणेल की हा निरोपाचा समारंभ नाही, तर त्यांनी जे महान कार्य केलं त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे असं मला वाटतं. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची सुंदर अक्षरे उमटवून हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या आणि आज तागायत गेली 33 वर्ष अखंडपणे अध्यापनाचं महान कार्य करणारे हे आमचे पाटील सर. पाटील सरांनी पुन्हा ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश केला तो म्हणजे ऑगस्ट 2023ला, ज्यावेळी सर या ठिकाणी येळगाव शाखेची धुरा त्यांनी हाती घेतली. मुख्याध्यापक या पदावर ते रुजू झाले आणि आम्हा सर्वांना एकत्र करून त्यांनी आमची ओळख करून घेतली आणि टीम वर्क केल्यानंतर विद्यालयाची गुणवत्ता कशी वाढते याच्याविषयी अतिशय सुरेख असं मार्गदर्शन केलं. आणि मला आनंद असा झाला की माझेच गुरु पुन्हा माझ्या समोर मुख्याध्यापक म्हणून आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं मी या ठिकाणी आमूलाग्र बदल करण्याचा मी प्रयत्न केला. आज सरांनी 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये येळगावमध्ये आल्यानंतर त्यांना 1.5 वर्ष झाले. या शाळेमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन, त्याचं नियोजन, त्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि त्यामुळेच उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी त्यांच्या हातून या ठिकाणी घडले. आधुनिक शिक्षणाची जोड देण्यासाठी प्रत्येक वर्गात डिजिटल क्लासरूम करण्याचा त्यांचा जो अट्टहास होता त्याला त्यांनी पुरेपूर असं न्याय दिला. इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, पॅनल्स वापरून स्वतः तर ते यूज करतात, ह्या वयातही सरांनी इंटरॅक्टिव्ह बोर्डचा, पॅनलचा वापर करून 10वी 9वीचे तास घेतले. आम्ही त्याला साक्षीदार आहोत आणि आम्हा सर्वांना ते सतत म्हणतात की प्रभावी अध्यापन जर करायचं असेल तर तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनलचा, बोर्डचा वापर करावाच लागेल. आणि तो अट्टहास आम्ही नेहमी त्यांचा नेहमीप्रमाणे त्यांनी जो अट्टहास केला तो आम्ही नेहमीप्रमाणे पाहतो आणि पुढे जातो. आता याच्यामध्ये अजून त्यांनी केलेल्या कामाचा जर विचार केला तर माझी विद्यार्थी जे होते त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीचे व्यवहार सरांनी केले. माझी विद्यार्थ्यांची इथली टीम खूप कार्यतत्पर आहे आणि या गावातील जे माझे विद्यार्थी आहेत ते नेहमीच आमच्या हाकेला साथ देतात आणि सरांनी त्याचाच फायदा घेऊन त्यांच्या सहकार्याने आपल्या विद्यालयामध्ये समृद्धीने सांगितल्याप्रमाणे वॉटर फिल्टर असतील, त्या पद्धतीनं ग्रंथालयामध्ये काचेची कपाटं दिलेली आहेत. हे सगळं करत असताना मुलींच्या आरोग्याकडे पण सरांनी लक्ष दिलं आणि वेल्डिंग मशीन असेल, डिस्पोज मशीन असेल त्या बसवल्या. शालेय पोषण आहाराची खोली आहे त्याची दुरुस्ती, मोटार बसवणे, अतिशय चांगली आणि जी गरजेची कामं होती त्यांनी त्यांच्या काळामध्ये पूर्ण केलेली आहेत. जी काही विद्यालयाला गरज होती त्या पद्धतीने त्यांनी ते काम करून घेतलं. वर्गखोल्या गळत होत्या, दोन्ही बाजूला पत्रे, मधला भाग ओपन होता, मग त्याला ढाप बसवण्याचं अतिशय महत्वाचं तातडीचं काम सरांनी जवळ त्यांचं निरोप समारंभ जवळ असताना सुद्धा नाही म्हणले मी ते करणार, कारण ती गरज आहे मुलांची आणि ती केली. आता ह्या सगळ्या वर्गखोल्या आपण चांगल्या पद्धतीने वापरत आहे आणि अद्ययावत अशा वर्गखोल्या केलेल्या आहेत, डिजिटल वर्गखोल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंगकाम सुद्धा त्यांनी करून घेतलंय. आकर्षक अशा वर्गखोल्या त्यांच्या मदतीने या ठिकाणी झालेल्या आहेत. सरांना मी जवळून पाहिलेलं आहे. सर नेहमी मुलांच्यात मिसळून जातात. असं म्हटलं जातं रसा शिक्षक ओती जीवन बनेन ते नंदनवन. प्रत्येक वेळी पहा मुलं एखादी तक्रार घेऊन आले किंवा मुलांच्या पुढे कुठली भांडणं झाली, इव्हन आपण असं म्हणूया की प्राचार्य असल्यामुळं कॉलेजची मुलं अतिउत्साहामध्ये शिस्तभंगीचा प्रकार त्यांच्याकडनं होत होता, तर त्यांना समजावून सांगण्याचं काम सुद्धा त्यांनी अतिशय कठोरपणे समर्थपणे पेललं आणि ते पूर्णही करून घेतलं. आणि
त्यांनी क्रीडा महोत्सव असताना मुलींना जर त्रास झाला तर पटकन आपली गाडी काढून ते लगेच त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम करू. ते कुठल्या शिक्षकांना ते सांगत नव्हते, स्वतः पुढे होऊन ते काम करायचे. अशा पद्धतीने त्यांच्याकडे एक माणुसकी होती. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाची त्रिवेणी जोड ही आमच्या सरांच्या मध्ये मला पाहायला मिळते. मला असं म्हणावंसं वाटतं, वेश किती साधा विचार किती महान, वेश किती साधा विचार किती महान, पाटील सर तुमचे अंतकरण सागराहुनी महान, सागराहुनी महान. सरांनी नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडली. समोरच्याला प्रोत्साहन देणे, सहकार्यांना जोडीला घेऊन काम करणे, 5वीच्या वर्गाचा पट वाढवण्यासाठी प्रत्यक्ष सर सगळ्यांना मिळून स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन आम्हाला प्रत्येक गावामध्ये पालकांच्या भेटीसाठी देत होते. आता आपल्या आधुनिक युगामध्ये आपण सगळे रयत सेवक आहोत. AI हा नवीन विषय सुरू झालेला आहे. तळमळीने त्या पालकांपर्यंत सांगत होते की आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये वेगळं काय आहे आणि तुम्ही या संस्थेत त्या मुलांना का घालायचं, त्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल यासाठी सर तळमळीने सांगायचे. आणि मी ते पाहायचे तेव्हा मलाही असं वाटायचं खरंच हे माझेच गुरु आहेत की त्यांच्या पावलावर मलाही पाऊल ठेवायचं आहे. या गुरूंनी प्रत्येक वेळी आमच्या सहकार्यांना वेळ प्रसंगी सुद्धा मग ती भावनिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, सगळ्या पद्धतीनं पाठिंबा दिला आणि आम्हाला समर्थपणे कुठलीही जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पेलण्याचं मार्गदर्शन केलं. सर, आता आपण या अखंड चालणाऱ्या सेवा काळातून वेळेच्या कमतरतेमुळे आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या कुटुंबाकडे, स्वतःकडे, तुमच्या आरोग्याकडे, तुमच्या आवडीनिवडीकडे लक्ष देऊ शकला नाही. पण आता वेळच वेळ आहे सर तुम्हाला. तर मला असं वाटतं की हा वेळ आपण आपल्या कुटुंबाला द्यावा. एक आदर्श पती, वडील, आजोबांचं नातं तुम्ही पूर्ण करावं आणि त्याचबरोबर या स्वच्छंद अशा निसर्गामध्ये भ्रमणही करावं, निसर्गाचा आनंद घ्यावा. शेवटी एवढंच बोलते, रोजचा दिवस सुरू होतो उगवत्या सूर्याने, रोजचा दिवस सुरू होतो उगवत्या सूर्याने, नाती घट्ट होतात सततच्या स्नेहाने, आठवण तुमची येत राहणार सातत्याने. खूप खूप साऱ्या शुभेच्छा निरोपाच्या निमित्ताने. सर, आपणास पुढील आयुष्य सुखी, समाधानी, आनंदाचे, आरोग्यदायी व मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय हिंद, जय करुण. धन्यवाद मॅडम. आपल्या गुरुविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यानंतरच्या वक्त्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावे. निरोपाच्या वेळी घ्यावयाचे नसतात हातात हात, स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात. निरोपाच्या वेळी नसतात मोदाचे भूतकाळाचे व्रत, हसून असतात स्वच्छ करायचे हृदयावरचे व्रत. निरोपाच्या वेळी जराशी व्हायचं नसतं निराश, मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश. निरोपाच्या वेळी फक्त एवढंच असतं करायचं, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं. यानंतर कुटुंबियांच्या वतीने मनोगत व्यक्त या ठिकाणी केलं जात आहे. प्रथम गौरी पाटील यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावे अशी विनंती. व्यासपीठावरच्या सगळ्यांना आणि उपस्थित पाहुण्यांना पहिल्यांदा माझा नमस्कार. आज माझे वडील म्हणजे पप्पा आज रिटायर होतात. 33 वर्ष सर्व्हिस करून आज त्यांची रिटायरमेंटचा दिवस कधी आला हेही कळालं नाही. मुंबईची नोकरी सोडून त्यांनी रयत शिक्षणमध्ये नोकरी करायची म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली. ते अजूनही सांगतात की धोंडेवाडीमध्ये सायकलवरून प्रवास चालू केला त्यांनी. तो आज येळगावमध्ये असते, रिटायर होत आहेत. अगदी मनमिळावू स्वभाव. आज नवनवीन गोष्टी शिकण्याच्या सगळ्या नवनवीन गोष्टी वगैरे शिकण्याचे सर्व काम कसं प्रामाणिकपणे करायचं या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकत गेलो. एक गोष्ट सांगायची म्हणजे मला खरं तर 5वी ते 10वी मध्ये ते शिक्षक होते आणि तेव्हा कधीतरी मला वाटायचं त्यांना पेपर आधीच माहिती असायचे. मला असं वाटायचं की थोडंसं सांगा. त्यांनी एकही कधीही सांगितलं नाही, कारण की ते असे होते की उद्या जाऊन तुला दुसरं कोण सांगणार. त्यामुळे नेहमीच प्रेरणादायी असे होते ते. आज ते रिटायर होत आहेत. इथून पुढचं स्वतःसाठी आता त्यांना वेळ मिळतोय. कधीतरी आम्ही चिडायचो की किती शाळेसाठी करणार, पण तेव्हा ते असे होते की
आम्ही जे करतोय ह्याच्यामध्ये आम्हाला कुठे ना कुठे परत मिळत आहे. त्यामुळं आता इथून पुढचा वेळ त्यांनी स्वतःला द्यावा असंच म्हणेन मी. थँक्यू. यानंतर सुजाता मोरे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतायत कुटुंबियांच्या वतीने. सुजाता मोरे. ज्ञानगंगा बहुजनांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील, ज्यांचा जयंतीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव यावर्षी साजरा केला जातोय, ते आमच्या आजोबा दानशूर बंडोगोपाळा मुकादम यांच्या पवित्र स्मृतींना मी प्रथम वंदन करते आणि सर्व उपस्थित आपल्या सर्वांचे आधारस्तंभ ॲडव्होकेट रवींद्र केशवराव पवार उर्फ भाऊ, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मणेर सर, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी निकम सर, आमच्या सर्वांच्या डोक्यावर ज्यांचा मायेचा हात आहे असे मणेर सर, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जगताप साहेब आणि सर्वच उपस्थित मान्यवर, तसेच येळगावचा स्टाफ आणि डी पाटील सरांवरच्या प्रेमामुळं खूप लांबून इथवर आलेले सर्वच आपण सहकारी, मित्र, आप्तेष्ट, कुटुंबीय, आपल्या सर्वांना नमस्कार. डी पाटील सर नावात काय आहे असं आपण नेहमीच म्हणतो. डी पाटील सरांचं नाव दीपक, नावाप्रमाणे त्यांनी त्यांच्या घराचं नाव उजळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या तोंडात सतत एकच नाव असतं, ते म्हणजे कल्पना. देवीचं नाव असतं तर बरं झालं असतं, आराधना तरी झाली असती असं आम्ही नेहमी गमतीनं म्हणतो. पण कल्पना हे नाव घेता घेता बऱ्याच कल्पना त्यांनी शाळेत आणि घरात प्रत्यक्षात येण्यासाठी खूप प्रयत्न केला. मगाशी येळगावच्या 2 कन्या, मी आवर्जून कन्या असा उल्लेख करतेय कारण ज्या मॅडमनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्या त्यांच्या शिष्य आहेत, म्हणजे त्या सुद्धा कन्याच. आणि म्हणून या 2 कन्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यानुसारच तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची धडपड, स्वतःला काय वाटतं याचा विचार न करता इतरांना समजून घेण्याची आणि त्याही पेक्षा समजून सांगण्याची, नम्रतेनं आदरानं बोलण्याची तुमची सवय, एक माणूस म्हणून तुम्ही नेहमीच मोठे राहिलात. कारण माणसांच्या गर्दीत माणूस हरवत चाललाय आणि त्यात तुमचं माणूसपण आम्हाला नेहमीच वेगळंपणाने जाणवलं. पद, पैसा, प्रतिष्ठा, पणाला लावून मिळालेलं मोठेपण लाचारी पत्करायला लावतं आणि त्याचा अतिरेक झाला तर पतन ठरलेलं असतं. पण जोडलेली माणसं मरेपर्यंत सोबत राहतात आणि संकटकाळी उपयोगी पडतात. आणि म्हणून अशी कोणतीही लाचारी पत्करणं तुम्ही कधीच पसंत केलं नाहीत. तुमचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. आम्हाला सगळ्यांना आधार देता देता आमच्याहून सगळ्याहून मोठे असल्यामुळं तुम्ही मात्र स्वतःला आधार देत राहिलात. यशवंतला काम करत असताना खूप चांगले सहकारी तुम्हाला मिळाले. त्यामध्ये शेटे सर असतील, PS पवार सर असतील, काशीद सर असतील आणि इतर सगळेच प्रत्यक्ष आपलेच गुरुवर्य मणेर सर यांचाही सहवास तुम्हाला यशवंतमध्ये लाभला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला आकार मिळाला. अशी माणसं आयुष्यात येणं ही सुद्धा पूर्वपुण्याई असते. चांगली माणसं सहजासहजी आयुष्यात येत नाहीत आणि आलेली माणसं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे घडवतात. त्यांची सोबत संगत
आयुष्याला एक वेगळा रंग देते. जो जे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, याच उक्तीनुसार रयत सेवक काम करत राहतो. ध्यास, ध्येय, धारिष्ट्य, धारणा, धैर्य, धडपड, कष्टाळूपणा, कर्तव्यनिष्ठता, कर्माला महत्व, ही सारी रयत सेवकाची लक्षण आहेत आणि ती आपल्यात सुद्धा आहेत. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, ही प्रार्थना प्रत्येक शाळेमध्ये दररोज म्हटली जाते आणि त्यानुसार रयतेचा नव्या युगाचा माणूस घडावा ही भाऊंची सुद्धा इच्छा. आणि त्या भाऊंच्या इच्छेमुळं प्रत्येक शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल पोहोचला पाहिजे. आणि म्हणून अट्टाहासानं कराड आणि पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल पोहोचवण्याचं काम भाऊंनी स्वतः पुढाकारानं केलं. आज आम्ही डिजिटल युगाकडे जाताना पाटी, पेन्सिल आणि खडूफळा विसरत चाललोय. खरं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूनं लिहिता लिहिता विद्यार्थ्याच्या आयुष्याला हळूवार आकार देणारी तुमची पिढी खूपच आदर्श आणि आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहिली. घड्याळात वेळ पाहून काम करताना आम्ही तुम्हाला कधीच पाहिलं नाही. विद्यार्थी प्रिय इतके की तो विद्यार्थी माझ्या शाळेचा किंवा रयतचाच असला पाहिजे असा अट्टहास न करता गणेश नलवडे नावाचा केसीटीचा विद्यार्थी, त्यानं मला गणित थोडस कच्च जातंय असं सांगितलं. यशवंतची वेळ पाळणं हे सोपं काम नाही हे यशवंतला आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. पण तो सगळा व्याप सांभाळून त्या मुलाच्या घरी जाऊन त्यांनी ते गणित शिकवलं. आणि आजही तो विद्यार्थी भेटला की नाव घेतो, सरांनी माझ्यासाठी वेगळा वेळ दिला. आणि म्हणूनच रिस्पेक्टफुल पीपल मेक हिज प्लेस या उक्तीनुसार तुम्ही तुमचं जागा तयार करत गेलात. गणिताची सूत्र सोडवता सोडवता विद्यार्थ्यांच्या जीवनाची सूत्र सोडवत गेलात. धनसंख्या शिकवताना माणसं जोडत गेलात. ऋणसंख्या सांगताना वाईट आठवणी सोडायला शिकवलं. हा सन्मान तुमचा आहे, तुमच्यातल्या शिक्षकाचा आहे, तुमच्यातल्या माणसाचा आहे. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायाचा असा नवीन खेळ खेळताना छक्के पंजे कधीच कळले नाहीत. अत्तरानं कपडे सुगंधित करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं आयुष्य सुगंधी करण्यामध्ये तुम्ही खूप आनंद मानलात. गणितासारखा अवघड विषय शिकवताना क्षमाशील वृत्ती तुम्ही कधीच सोडली नाही. आणि जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच हे नेहमीच खरं ठरतं. कारण तुम्ही यशवंतमधून येळगावला आलात म्हणून पालवीला तिच्या आजोबांसोबत खेळता आलं. कारण यशवंतला वेळेचं बंधन कुणालाच पाळता येत नाहीये. केडी पाटील मॅडमना दररोज शाळेत सोडायला आणि आणायला फ्रीमध्ये गाडी आणि ड्रायव्हर मिळाला. खरं तर यशवंत भौतिक सुविधांनी समृद्ध होत चाललंय. या पाठी महामूलकर सर आणि भाऊ यांचं जे स्वप्न आहे, जे कष्ट आहेत, जे नियोजन आहे, ते मी आजही म्हणेन की तुम्ही यशवंत मधून बाहेर आला म्हणून हे शक्य झालं. आणि मी गेलो आणि मग तिथं चांगलं झालं हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा फक्त डी पाटील सर करू शकतात. कारण खूप वेळा ते घरात मला म्हणाले की मी असतो तर शैक्षणिक विकास केला असता, पण आज दृष्ट लागण्यासारखी जी शाळा दिसतीये ती फक्त महामूलकर सरांमुळं. हा खूप मोठेपणा आहे. महामूलकर सर त्यापेक्षा हुशार. शाळा दृष्ट लागण्यासारखी केली आहे पण 5 घड्याळं लावली ऑफिसच्या बाहेर. म्हणजे शाळेत येताना बघा, म्हणजे त्या आर्चीच्या भाषेत मराठीत कळत नाही तर इंग्रजीत सांगू का, तसं ते म्हणतात
तुम्हाला भारताची वेळ कळत नाही का, अमेरिकेची सांगू का, स्वीडनची सांगू का, बघा घड्याळामध्ये. पण बाहेर जाताना म्हणतात वर बघू नका, पुढे बघून चला. म्हणजे शाळेचा विकास करत असताना आणखी एक गोष्ट म्हणजे 90व्या शतकापासून आम्ही शेडगे सरांना बघतोय, आजही तेवढेच तरुण. आणि शाळेचं कोणतंही काम करत असताना मुख्याध्यापकांना सुद्धा शेडगे सरांची भीती. काम करू का नको, शेडगे सरांचा हिरवा कंदील दिसल्याशिवाय पुढचं काहीच करता येत नाही. आणि त्याहून चिकट डी पाटील सर, त्यामुळे ते म्हटले मी हे कधीच केलं नसतं. आणि म्हणूनच यशवंतचा विकास झालाच झाला. पण उपमुख्याध्यापक म्हणून के.डी. पाटील मॅडमची जेव्हा यशवंतला ऑर्डर आली तेव्हा भाऊंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, एका घरातले 2 अधिकारी मला नको. त्यावेळी आम्हाला थोडंसं वाटलं, आपण खूप साधा विचार करतो, एका गाडीतनं जाऊ, एका गाडीतनं घरी येऊ. पण भाऊंचा दूरदृष्टीपणा आज माझ्या सुद्धा यशवंतला काम करताना लक्षात येतो. मुख्याध्यापकाला स्टाफ आणि आता कालचे 2 अधिकारी सांभाळताना जी कसरत होते ती फक्त भाऊंनाच दूरदृष्टीनं दिसू शकते, आपल्या कुणालाही नाही. आणि यापुढे जाऊन मी म्हणेन, यशवंतला तुम्ही असतात तर मला यशवंतामध्ये पर्यवेक्षक म्हणून जाता आलं नसतं. कारण भाऊ म्हणाले असते, बायकोला नको म्हटलं तर मेहुणीला घेऊन आलं काय. आणि त्यामुळं तुमच्या जाण्यानं खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच हे सगळं सुद्धा मान्य करायला जो मनाचा मोठेपणा लागतो तो तुमच्याकडे निश्चित आहे, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन. रयत सेवकांची मुलं रयतेचा नवा माणूस घडवत असताना स्वतःचा वेळ कुटुंबाला देणं विसरतात. पण रयतेचा माणूस घडवता घडवता तुमची मुलं कोणत्या पदावर पोहोचली यापेक्षा माणूस नक्कीच घडतात. आणि म्हणूनच तुमचा मुलगा नावाप्रमाणेच आदर्श आहे. प्रत्यक्ष नक्षलवाद्यांना सुद्धा पटवून सांगून घरी येण्याची त्याची कुवत आमच्यात थोडसा अणमत झाली की शेवटचा पर्याय असतो आदर्श. म्हणजे आम्ही सगळे मोठे पण जाऊन आदर्श पुढे बसतो, शांतपणे तो सगळ्यांचं ऐकून घेतो. आणि हे असं नाही, हे असं व्हायला पाहिजे, इतक्या शांतपणे सांगतो आणि उठून जातो. म्हणजे आम्ही सगळे चिडचिड व्हायला लागली की ह्या कूल मुलावर सगळं सोपवतो आणि शांत होतो. आजूबाजूच्या स्वार्थाने डबडबलेल्या जगामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर एवढंच काय, पण घरचे सुद्धा जिथं विचारत नाहीत अशा जगामध्ये असताना तुमचा मुलगा तुमचा विचार करेलच. पण तुम्ही खरे नशीबवान तेव्हा ठरता जेव्हा तुम्ही बाहेरून कंटाळून घरी आल्यानंतर तुमच्या हातात पाण्याचा तांब्या, गरमागरम चहा देणारी सून भेटते. तेव्हा इतकं चांगलं खाऊ घालते की कुठल्याही 5 स्टार हॉटेलची आठवण तुम्हाला कधीच होणार नाही. इतकी सुगरण, कामात नीटनेटकेपणा, जाणं येणाऱ्या विषयी अगत्य, चिडचिड झाली तरी हे आपलं घर आहे, आपली माणसं आहेत. 5 मिनिटं रुसून बसेल आणि थोड्या वेळाने ते चला आपण चहा प्यायला जाऊ. म्हणजे इतक्या शांतपणे घर सांभाळणारी सून मिळणं हे खूप भाग्यवंताचं लक्षण आहे. आमच्या घराचं चैतन्य म्हणजे माया. नावाप्रमाणे ती सगळ्यांचं मायेनं करते. तिला मी नक्कीच धन्यवाद देईन. रयत संपत आलं आणि आम्ही तिथं पोहोचलो तर माया घरी आम्ही कधी गेलोय, काहीतरी छान पदार्थ केलाय आणि सगळ्यांनी खाऊन संपत आलाय आणि आम्ही जर दोघं तिथं पोहोचलो तर एकट्याच राहिले. हळूच माझ्याकडे तिरक्या नजरेनं बघणार आणि म्हणणार, काका तुमच्या पुरतंच उरलंय. तिच्या आयुष्यातली बापाची उणीव आणि तिच्या काकाच्या आयुष्यातली मुलीची उणीव खूप छानपणे भरून काढली जाते. तुमच्या घरातल्या आनंदाला, चैतन्याला खऱ्या अर्थानं बहर आलाय तो तुमच्या नातीच्या पालवीच्या रूपानं. घरभर दुडूदुडू चालणारी तिची पावलं, तिचे बोबडे बोल तुम्हाला जगातली सारी दुःख विसरायला लावतात. आणि म्हणूनच तुमच्या सुनेच्या रूपानं तुमच्या घरात साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे. तुमची अर्धांगिनी सरस्वतीच्या रूपानं तुमच्या आयुष्यात आहे.
साक्षात लक्ष्मी तुमच्या नातीच्या पावलांनी घरात वास करत आहे. शांत, समंजस, निरागस. तुमची लेक एवढी मेडिसिन असून सुद्धा खूप साधी, शांत, अबोल आणि तरीही आमच्या सगळ्यांचा खूप मोठा आधार आहे. साक्षात धन्वंतरी तिच्या रूपानं तुमच्या घरात वास करत आहे. तुमची आई की जिचं श्रावण माळ म्हणून तुमचा उल्लेख करता येईल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला पाटलावर लक्ष ठेवा, माझा पाटील लई साधा बोळा आहे असं नेहमी सांगणारे तुमच्या आईचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहे. तुमच्या सासूबाई की ज्यांचं महादेवावर, शंकरावर खूप भक्ती, भोलानाथाच्या रूपानं तुमच्यावर भोलेनाथाची सुद्धा कृपा आहे आणि तुमच्या इच्छेनुसार बऱ्याच गोष्टींमध्ये भोलानाथ उभा राहतो. त्यांचेही धन्यवाद. आणि तुमच्या आयुष्यातली उरली सुरली कमतरता ती दुर्गेची, ती माझ्या रूपानं परमेश्वरानं भरून काढलेली आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या देवींचा तुमच्यावर कृपादृष्टी आहे. सतत खाऊ घातल्यामुळे, चांगलं खाऊ घातल्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाहीत. पडलात तर डॉक्टर घरात आहे. आणि म्हणून तुमच्या आरोग्यापेक्षा दीर्घायुष्याची प्रार्थना मी डी पाटील सर त्यांच्या कुटुंबियाबरोबर तुमच्या सर्वांसाठी करीन. शेवटी या सगळ्यामध्ये आमचे वडील म्हणजे अण्णा यांनी नेहमीच सांगितलं की तुम्ही काम करताना जर तुमच्याकडून चूक झालीये आणि म्हणून तुमची बदली झाली तर मी तुमच्यासाठी कुठंही उभं राहणार नाही. आणि त्यामुळं काम करताना नीटच करायचंय हे आमच्या अण्णांची नेहमीची शिकवण. मी तुमच्या पाठीशी असणार नाही हे वाक्य आम्हाला नेहमी अधोरेखित करून आम्ही 5 जण रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे आणि त्यापैकी कुणाचीही कधीही तक्रार आलेली नाही. आणि त्याबद्दल मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईन. यशवंतच्या म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग, चालता बोलता पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग आम्हाला माहित नाही, पण पांडुरंग इथं स्टेजवर बसलाय तो मणेर सरांच्या रूपानं. आणि आमच्यासाठी तो पांडुरंग नेहमी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून असतो. आणि म्हणूनच जाता जाता मी इतकंच म्हणेन, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं लांबलेलं भाषण तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कृतीतून शिकवा आणि वाणिनी मंत्र जिथे शब्द थांबतात तिथे त्यांचा ठसा असतो. आता अशा मान्यवरांचं मार्गदर्शन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी नितीन जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती कराड यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पाटील सरांचे नातेवाईक, दत्तात्रय यशवंत पाटील त्यांचे वडील आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातला जो शिक्षक जागा होता, रयत शिक्षण संस्थेला 2 एकर जागा देऊन 1919 साली काल्या शाखेची मुहूर्तमेढ ज्या घराण्यानं रोवली त्या घराण्यातला आज शिक्षण विभागातला उत्तुंग नेतृत्व सेवानिवृत्त होत आहे, त्याला मी हार्दिक शुभेच्छा सांगतो. धन्यवाद साहेब. विचारांचा तेज, शब्दांचा साथ, अनुभवाची श्रीमंती आणि मार्गदर्शनाचा आवाज आज आपल्यात आले. खास प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री निकम साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था सातारा मध्य विभाग यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
घ्या तेवढा, शाळेत जायचं नाही. सर्वप्रथम मी कीर्तरूपांना आणि वहिनी यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य या अजून एक चान्स आहे पुन्हा बरं का, वहिनी रिटायर्ड होताना अजून एक चान्स आहे, काळजी नाही. काळगाव शाखेच्या वतीनं सत्कार सरांचा घेण्यात आला. शाळेत जायचं असल्यामुळं पण जेवण आहे बरं का. हा ठीक आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तथा आमचे मार्गदर्शक, हा पाठीमागे जरा शांत बसा, थोड्याच वेळात आम्हाला ऐका थोडस. म्हणजे भाऊ आणि आम्ही असे आहोत की माणसांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं जाणतो आणि त्यामुळं मी इथं लिहून घेतलेलं आहे प्रतिमा पूजनाला किती वेळ झाला, कोण किती मिनिटं बोललं, कोण किती मिनिटं बोललं. आत्तापर्यंत जे वक्ते बोलले त्यात सगळ्यात कमी आम्ही बोलणार आणि त्यामुळं जेवढं बोलाल तेवढं शांतपणे ऐकावं ही विनंती. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तथा आमचे मार्गदर्शक, संस्थेचे ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट रवींद्र केशवराव पवार साहेब, आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आर.पी. पाटील सर, ज्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आहे असे आमचे डी पाटील सर, त्यांच्या सुविद्य पत्नी पाटील मॅडम, ज्यांचं अजूनही आम्ही मार्गदर्शन घेतो. निवृत्त झाले असे आम्ही कधीच समजलं नाही असे आमचे मनेर सर, कुंभार सर, सुधीर कुंभार सरांचं पण आम्हाला विज्ञानामध्ये बरंचसं मार्गदर्शन असतं असे आमचे कुंभार सर. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मानेताई, या सेवानिवृत्ती सत्कार समारंभासाठी उपस्थित असणारे आमचे नितीन जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, दरेकर मॅडम, मामूलकर सर, कांबळे सर, पवार सर, देसाई सर, उपस्थित सर्व शाखा प्रमुख, आमचे पुजारी सर पाठीमागे घराळवाड्याचे बसलेत, सगळे रयत प्रेमी, पाटील कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवार. सेवानिवृत्तीचा किंवा सेवापूर्तीचा समारंभ हा जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा समारंभ असतो आणि विशेषतः 33 वर्ष सेवा लाभणं किंवा 33 वर्षापेक्षा जास्त सेवा लाभणं हे त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. आणि ही सेवा जुन्या लोकांना लाभली. तदनंतर 8 ते 10 वर्ष पार्ट टाईम CHB किंवा कुठेतरी लमसम काम करून आलेले सेवक आहेत. त्यामुळे आणखी 5 वर्षानंतर एकही माणूस शोधून सापडणार नाही की ज्याची 33 वर्ष सेवा होती. रयत शिक्षण संस्थेला हे फार मोठं अडचणीचं ठरत चाललेलं आहे. कारण ज्येष्ठ ज्यांना या क्षेत्रातलं चांगलं काम भरपूर वर्ष केलेलं आहे अशी सेवकांची सेवापूर्ती हा सेवकाच्या दृष्टीनं असणारा समारंभ जसा वाईट आहे तसा संस्थेच्या दृष्टीनेही वाईट आहे. कारण चांगले अभ्यासू माणसं संस्थेमधून कमी होत चाललेली आहेत आणि आमचं नशीब वाईट म्हणा किंवा चांगलं म्हणा, वाईट याच्यासाठी की चांगल्या चांगल्या मुख्याध्यापकांना सेवकांना सेवानिवृत्तीच्या समारंभाला जावं लागते. जवळजवळ 100 सेवानिवृत्तीच्या समारंभाला मी उपस्थित राहिले आणि ते दुःख आहे की एक चांगले सेवक आपले रिटायर्ड होताना जावं लागते. आणि आनंद याच्यासाठी की बाबा त्याचे खूप चांगलं काम केले, त्याच्या सेवानिवृत्तीला जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. कारण संस्थेच्या स्थापनेनंतर जी पहिली पिढी होती संस्थेची ती खूप आणि खूप त्याग करणारी पिढी होती. जे शिक्षक होते ते खूप त्याग करणारे होते. म्हणजे त्या सेवकांनी कधीही कुटुंबाचा विचार केला नाही, गावाच्या जवळचा विचार केला नाही, काही नाही. जुने सेवक आम्हाला काही सांगतात. मला तर 1-2 हेडमास्तर म्हटले की सर
आमच्या 3 पोत्यात सगळा संसार बसत होता. आम्ही संसारच असा घेतला होता की टाकीत बादली, बादलीत कळशी, कळशीत वाटी, वाटीत चमच्या, चमच्यात असं आमचं होतं. आणि संस्थेचा आदेश आला की पोतं बांधायला सुरुवात. म्हणजे आमची बायको एवढी तयार झाली होती की तिला नुसतं घरी जाऊन सांगितलं ना की माझी बदलीची ऑर्डर आली आणि उद्या आपल्याला तिकडं जायचे, की ती त्या पोत्यात सगळं भरायची तासात. आता तसं राहिलेलं नाही. आता त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये फार बदल झालेले आहे. 7 किलोमीटर 8 किलोमीटर लांब झालं तरी ती शिक्षक विचारतोय माझी बदली 8 किलोमीटर लांब झाली साहेब, लय अन्याय केला आमच्यावर. बरं का भाऊ, मला असा फोन एक आला होता मागच्या आठवड्यात. मग मी त्या संबंधित सेविकेला सांगितलं, भगिनीच होती, म्हणलं तुमचा पूर्वीचा सगळा इतिहास माझ्या समोर आहे. तुम्ही फिरलाय कुठं, इथं तुम्ही राहता त्या ठिकाणापासून 13 किलोमीटरपेक्षा लांब तुम्ही कुठं एक दिवस काम केलंय मला सांगा. मी नाही म्हणलं वरिष्ठांना काय सांगणार, कारण संस्थेमध्ये असे सेवक होते म्हणून संस्था कधी नावारूपाला आली. कधी तक्रार केली नाही जुन्या लोकांनी. आणि अशी लोक सेवानिवृत्त होत आहेत ह्याचं दुःख आम्हाला. काही आमचे कधीही मुख्याध्यापक वगैरे कधीही वाईट काय वाटतं, काही मुख्याध्यापक असे आहेत की ती कधी एकदा निवृत्त होते असं वाटते भाऊ. सकाळी 1 फोन, दुपारी 1 फोन आणि संध्याकाळी 1 फोन. आम्हालाच असं वाटते की आम्हीच म्हणजे काहीतरी गुन्हा केलाय काय. 4 फोन दिवसात करणार. सकाळी काहीतरी विद्यार्थ्याचं असणार, शाळेतलं तुमचं तुम्ही मिटवलं पाहिजे, किरकोळ असेल ते तुमचं तुम्ही तिथं भागवलं पाहिजे. ग्रामस्थ आल्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रार आहेत त्या तुमच्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत मॅक्झिमम. आणि ज्या मेजर आहेत, ज्या संस्थेशी रिलेटेड आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. या परिसरातले असले तर भाऊंसारखे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, स्कूल कमिटीशी चर्चा करायला पाहिजे त्या ठिकाणच्या, आणि त्या संपवल्या पाहिजेत ना. पण काय ते 2 आणि 3 महिन्यासाठी येते ती वाईट वाटते हो. धड त्याला आल्यावर कळेना, मान्यता मिळायची आता रिटायर. असे पण मुख्याध्यापक येत आहेत आणि त्यातही काही चांगले येत आहेत. 6 महिन्यासाठी आलेला माझा एक मुख्याध्यापक पसरणीचा भाऊ परवा निवृत्ती समारंभ झाला. स्वतःच शाळा झाडत होते. 9 वाजता यायची स्वतःच झाडायला सुरुवात करायची. गाव त्याला डोक्यावर घेते हो. 3 महिन्यात त्याला म्हणजे मार्च एप्रिल मे जूनमध्ये मी त्या शाळेला व्हिजिट केली. गाव म्हटलं असं हेडमास्तर आम्हाला रिटायर झाल्यावर सुद्धा यांनी राहू द्या. आणि ते आहेत नगरचे बांधलेले, खूप चांगले हेडमास्तर. मग अशीही आहेत. पण एक लक्षात ठेवा, काही मुख्याध्यापक हे स्मरणातून जात नाहीत. वारंवार त्यांचं शाळेसाठी काम आहे. आणि मला तर वाईट वाटत नाही, जर त्यांचे चांगले प्रश्न असले ना तर त्यांना मी सांगितलं रात्री 10 वाजता पण फोन करा. चांगला प्रश्न असेल तर किरकोळ आहे त्याच्यासाठी विनाकारण जास्त हे करू नका. असे हेडमास्टर बरेचसे आहेत. कराड पाटण तालुक्यामधल्या काही शाखांना खूप आणि खूप अडचणी आहेत. आणि ह्या शाळा माझ्याकडे आहेत. पण माझ्याकडे जरी असला तरी मला एक आधार आहे की भाऊ आहेत माझ्या पाठीशी. हा एक माझ्या मागं मोठा आधार. त्यामुळे मी जास्त काय हे करत नाही, भाऊंच्या ह्याच्यावर चालतो. आणि मी सुद्धा भाऊंना काय सारखं फोन करत नाही, भाऊ या शाळेत असं झालंय काय करू, त्या शाळेत असं झालंय. कारण त्यांना हे भाऊ हे मार्गदर्शक आहेत आपले, आपलं पण काम करायचंय. आणि मग या पाटण तालुक्यातल्या शाळांच्या मध्ये, कराड तालुक्यातल्या काही शाळांच्या मध्ये ज्या अडचणी आहेत त्या हेडमास्टरांनी सोडवल्या. आणि चांगलं हे आहे की हे 2 आहेत, म्हणजे एक नाही आहे ना, एकावर एक फ्री आहे. आणि दोघांचंही काम चांगलं. शाखांच्या विकासाच्या दृष्टीनं एक त्याला काय म्हणतो आपण रक्तात असावं लागतं, कदाचित ते त्यांच्या रक्तातच आहे. मॅडमचे आजोबा असतील किंवा सरांचे वडील असतील, संस्थेच्या मुशीत तयार झालेली माणसं आहेत आणि त्यांचीही मुलं आहेत. आणि त्यामुळं त्याचा एक फायदा असतो. आणि तो फायदा या शाखेला मिळाला. त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं मिळाला. अशी सेवक तयार होणं हे संस्थेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काही बाबी आम्ही चर्चा करतो. सर म्हटले जाऊ द्या माझ्या खिशातले गेले तरी चालेल, मी लमसम माणूस, माझ्या खिशातनं म्हटलं तरी मी पगार देणार. त्या दिवशी सुद्धा मी सहज त्यांना विचारलं तर निवृत्तीनंतर काय म्हणते, मी घरी बसणार नाही, मी एखाद्या शाळेत जाऊन ऑनररी शिकवणार. मला वाटलं बाबा 4 तास 5 तास मी 5 तास शिकवीन, मला काय तुमचं मानधन नको, मला तुमचा पगार नको, मला तुमचं मस्टर नको, मी ऑनररी काम करेन. हे एक मोठेपण लागतं त्याला, हे सांगायला सुद्धा मोठेपण लागतं. मी म्हणतो सेवानिवृत्त होणाऱ्या माणसांनी संस्थेप्रती काहीही कृतज्ञता म्हणजे आर्थिक रूपानं देण्यापेक्षा सध्या गरज काय आहे तर ही सगळ्यात मोठी गरज आहे कुंभासर. निवृत्त माणसांनी घरी न बसता
एखाद्या आसपासच्या शाळेमध्ये जाऊन जर एक 4-5 तास त्यांच्या तब्येतीनुसार त्यांच्या शारीरिक स्वास्थ्य कसं राहील, त्यांना निवृत्त झाल्यावर जे मनात ठरवलं असेल ते करून जेवढा वेळ रिकामा होईल तेवढ्या वेळ घरी न बसता त्या शाखेमध्ये जाऊन जर मदत केली तर आपल्या शाखा अजूनही या जुन्या माणसांच्या सपोर्टनं चांगल्या टिकणार आहेत, वाढणार आहेत, वाढत चाललेल्या आहेत. काही काही ठिकाणी अशी माणसं काम करतायत. म्हणजे घराळवाडीची शाळा कशी चालवली, पुजारी सरांनी खालून निवृत्त माणसांनी त्यांना मदत केली. असे बऱ्याच ठिकाणचे निवृत्त जे सहकारी आहेत आमचे, त्यांना आमची विनंती आहे विभागाच्या वतीने की तुम्ही आमच्याकडे या. अशा शाळांमध्ये सरांनी, मी सांगायच्या अगोदरच सरांनी सांगून टाकलं मला त्या दिवशी की मी सर काम करणार. आणि मग त्यांना सांगितलं काही होऊ दे, 31 तारखेला तुमच्या सेवानिवृत्तीला मी निश्चितपणे येणार. तात्पर्य असं आहे की अशी जी जेव्हा डिवोटेड लोक संस्थेतून बाजूला होतात तेव्हा आम्हाला त्याचं खूप मोठं दुःख आहे. आणि त्याच माणसाने पुन्हा जेव्हा आमच्याशी जोडली जातात तेव्हा ते आणखी आम्हाला सुख आहे. आणि हे सुखदुःख मिळवून देणारी ही जी माणसं आहेत ती निश्चितपणे रक्ताच्या नात्यापेक्षाही आम्हाला जवळची वाटतात, आम्हाला प्रिय वाटतात. आणि अशा माणसांच्यावर निश्चितपणे आमचा जीव जडलेला आहे. आम्ही त्यांच्यासोबत राहू. आदरणीय डी पाटील सरांनी खूप छान काम केलेलं आहे. मी इथं आलो 2-3 वेळा जेव्हा माहिती घेतली, वारंवार फोनवरनं जेव्हा माहिती घेतो तेव्हा असं लक्षात येतं की कमीत कमी त्रास आम्हाला देताना न देता, म्हणजे त्रास द्यायचाच नाही, आमचं फक्त असं झालेलं आहे एवढं सांगायचं, असं काम सरांनी केलं. माझे भाऊ खूप चांगले मुख्याध्यापक आहेत सगळे, पाटण कराड तालुक्यातले सगळेच मुख्याध्यापक खूप छान काम करतायत आणि त्यामुळे मला जास्त त्रास होत नाही आहे. खूप चांगले सगळे मुख्याध्यापक आहेत. त्यातलं हे एक व्यक्तिमत्व होतं. आदरणीय डी पाटील सरांना त्यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा मध्य विभागाच्या वतीनं देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य हे निरोगी आणि आनंददायी जावो, त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी कर्मवीर अण्णांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद साहेब. आदर्श माणूस, कर्तव्य, व्यक्तिमत्व ज्यांचं जीवन इतरांसाठी प्रेरणा होत असतं त्यांच्या विचाराने उजवेल आजचा हा दिवस. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट रवींद्र भाऊ पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. रवींद्र भाऊ पवार. सत्कारमूर्ती आदरणीय डी पाटील सर, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक इन्स्पेक्टर निकम सर, त्याचप्रमाणे मनेर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे गावचे सरपंच, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण. मी मधीच अशा करता उठलेलो आहे की एक म्हणजे मला मगाशी शुगर माझी कमी व्हायला लागली म्हणून मगाशी पलीकडे जाऊन 1-2 बिस्किटं खाल्ली आणि 1 वाजता माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. त्यामुळे मी डी पाटलांना म्हटलं तर मला येणं जरा कठीण होईल म्हणून, तरीसुद्धा मन राहवलं नाही म्हणून मी आज या कार्यक्रमाला डी पाटलांच्यासाठी आलो. एक मला इथं आल्यानंतर जे मी बघतोय मगाचपासून सगळे गुरुजन जमलेत. रयत शिक्षण संस्थेची हीच खासियत आहे. विचाराची नाती घट्ट असतात जे म्हणतात ती हेच आहे. आज रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीरांच्या विचारानं एकत्र बांधलेली ही संस्था आहे. आणि कुठलाही सेवक सेवानिवृत्त होऊ दे, कुठून का होईना तिथं लोक जमतात, येतात. ही त्या धाग्यानं एकत्र जोडलेली आहेत, विचारानं जोडलेली आहे. आणि विचारानं धाग्यानं जोडलेली असल्यामुळं ते या ठिकाणी इथं आल्या पाहिल्यानंतर प्रत्येक जणांना मानतोय आमचं वारुंजीचं बबनराव कधी येत नाही पण आलं इथं. कुठे गेले? यशवंत हायस्कूलमध्ये येत नाही पण इथं आलं. सगळेजणच आहेत या ठिकाणी. साठे सर पण आहेत. आता कोणाकोणाची नावं घेऊ. डी पाटलांनी आपलं आयुष्य सगळं शिक्षणासाठीच अर्पण केलेलं. त्यांची काम करायची जी पद्धत यशवंत हायस्कूलमध्ये मी बघितलेली होती. आपलं काम आणि आपण बाकीच्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालणार नाही आणि इतकं झोकून देऊन काम करणारे
की मी जे शिकवतोय ते मुलांना समजलं पाहिजे आणि समजल असं शिकवलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी शिकवत होते. त्यामुळं मुलांच्या मध्ये ते प्रिय होते. विद्यार्थ्यांच्या मध्ये जो शिक्षक प्रिय असतो तो खरा शिक्षक. परंतु आताची परिस्थिती जर बघितली, आज डी पाटील सरांनी त्यांना कराडमध्ये यशवंत स्कूलमध्ये मोठा स्पॅन त्या ठिकाणी मिळाला आणि खऱ्या अर्थानं त्यांना काम करण्याची संधी आणि हे सर्व काही जे मिळालं ते यशवंतमध्येच मिळालेलं आहे. आणि तिथूनच त्यांचा त्या ठिकाणचा आलेख हा वाढत गेलेला आहे. आणि स्वभाव जो आहे तो सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, कोणाबद्दलही जेलसी नाही, काही नाही. आता बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. फक्त मी एकच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय. शिक्षकी पेशा आपण पत्करलाय म्हटल्यानंतर त्याग हा त्या ठिकाणी आलाच. तुम्ही बाकीचं नोकरी म्हटल्यानंतर बदली ही आलीच आणि त्याग हा आलाच. तुम्ही त्या भावनेतून ज्या वेळेला काम करत असता त्यावेळेला तुम्हाला खरा शिक्षक म्हणताय. निकम सरांनी सांगत असताना यापूर्वी आपल्या संस्थेतल्या जुन्या लोकांनी केलेला जो त्याग आहे, त्यांनी केलेलं काम आहे याचा उल्लेख केला. पण आज अवस्थाच अशी झालेली आहे की हे महाराष्ट्रातलं शिक्षण कुठं चाललंय आणि इतकी गंभीर अवस्था झाल्या की आताच्या परिस्थितीमध्ये, आता परवा 4 दिवसापूर्वी की नवीन शैक्षणिक धोरणाच्या याच्यातून एक मसुदा त्यांनी अभ्यासक्रमाचा जाहीर केलेला आहे 4 दिवसापूर्वीच. एक विषयाचं 150 ते आहे. कसं ग्रामीण भागात शिकवणार आहे? नवीन शैक्षणिक धोरण एका बाजूनं तुम्ही या ठिकाणी मांडायचं आणि त्या शाळेमध्ये जे शिक्षक पाहिजे ते तुम्ही शिक्षक द्यायचे नाही, शिक्षक भरायला परवानगी द्यायची नाही आणि शिक्षक भरायला परवानगी न देता तुम्ही हे धोरण राबवा म्हणून सांगायचं. ही कुठली पद्धत आहे? याचा उद्देश आणि अर्थ एकच आहे की ज्या बहुजन समाजाने डोंगरी आणि दुर्गम ग्रामीण भागातली मुलं, बहुजन समाजातली मुलं आज तुम्हाला आज क्लास 1 ऑफिसर झालेली दिसत आहेत, या ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण कशा पद्धतीनं बंद करता येईल ही एक प्रकारची खेळी त्या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक नवीन भरायला परवानगी देत नाही. आज इथं तुम्ही गावातले सहकारी मंडळी आहात, आमचे बाबासाहेब इनामदार, त्याचप्रमाणे साळुंके, पुन्हा पाटील सर, ही चांगली भक्कम या ठिकाणी स्कूल कमिटी आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही संस्था तुम्हाला शिक्षक द्यायला कधी नाही म्हणत नाही. पण आज अवस्थाच अशी आहे की 1681 जागा आज आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये रिक्त आहेत. कुठून तुम्ही लोक भरणार आहे? शासन भरायला परवानगी देत नाही. मग संस्था सांगते लमसमचा तुम्ही भरा. लमसमचा भरायचा म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी, आता बाबासाहेब इनामदार मगाशी मला दाखवतात आमच्याकडे एवढ्या रिक्त जागा आहे. अरे बाबा, यशवंत स्कूलमध्ये गेल्या वर्षी 15 परमनंटच्या जागा रिक्त होत्या, 15. पण संस्थेकडे मी कधी कळवलं नाही. आम्ही लमसमचे लोक भरले आणि चालवलं. ह्या वर्षी 10 जागा रिक्त आहे, तरी आम्ही कुठं संस्थेकडे कळवलेलं नाही. आमचं चाल आहे. सांगत बसायचं नाहीये. आज संस्थेची अडचण आहे. संस्था कधी तुम्हाला असताना कोण देत नाही असं नाहीये. शासनाची नाकर्तेपणाची जी भूमिका आहे आणि शिक्षणाकडे बघायचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी विचारात घेत असता आपण कारणं सांगायची नाही, त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करायचा आहे. आज चांगले चांगले मुख्याध्यापक निकम सर जरी समजा रिटायर्ड झाले तर नवीन जी फळी तयार झालेली आहे त्यांना आपण तयार करायचं आणि त्याच्यावरती मात करून ती सुद्धा सक्षम करायचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि ते कराल तरच कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. आमचे जुने मुख्याध्यापक चांगले होते असं होते नाही. आता आहे त्याला तयार करा. आता आहे त्याच्यामध्ये ताकद द्या, त्याच्या पाठीमागे ऊर्जा द्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मध्ये तुम्हाला टॅलेंट असतो, प्रत्येकामध्ये स्पार्क असतो, प्रत्येक व्यक्तीकडे गुण असतात. पण ज्याला त्याला जशी संधी मिळते त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी काम करत असतो. त्याला तुम्ही तशी संधी द्या.
त्याला त्या पद्धतीच्या सुविधा द्या आणि बघा तो मुख्याध्यापक त्या ठिकाणी कुठं काम करायला कमी पडणार नाही. आणि रयतमधला कुठलाही शिक्षक असू दे, सेवक असू दे, तो कधीही कुठल्या कामाला नाही म्हणणार नाही, कधी कमी पडणार नाही, याचा मला विश्वास या ठिकाणी आहे. तेव्हा आता कारणं सांगत बसायचे नाही, पर्याय शोधायचा. आमच्याकडे शिक्षण आहेत, शिक्षक नाहीत म्हणून बोलत बसायचं नाही, त्याच्यावर मात करायची, त्यातनं मार्ग काढायचा, तरच तुमचं ग्रामीण भागातलं शिक्षण राहणार आहे, अन्यथा नाही. नवीन मसुदा अत्यंत भयानक आहे, त्याच्यावर नुसता मसुदा भयानक आहे म्हणून चालणार नाही. आपण त्याच्यावर मात टिकवायची आहे. का तर या ग्रामीण भागातलं शिक्षण आपल्याला बहुजन समाजातलं टिकवायचं आहे. म्हणून आज आपली रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील होते म्हणून आज डोंगरी दुर्गम मधली सुद्धा मुलं आज MPSC होत आहेत, UPSC होतात, क्लास 1 ऑफिसर व्हायला लागलेले आहेत. ही नावं, ह्या नावांच्या पाट्या कधी बघायला मिळत नव्हत्या, त्या आता IAS अधिकारी आपल्या झालेल्या लोकांच्या पाट्या बघून समाधान वाटतं. हे चित्र काही लोकांना बरं वाटत नाही, म्हणून तुमच्याकडं असा प्रकारचा एक खेळ केला जातो. म्हणून शिक्षणाची कोंडी केली जाते. शिक्षणावरती तुम्ही जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा तुम्ही खर्च करत नाही. आणि त्यामुळं आता शहरी आणि ग्रामीण भागातला येतो. आज आता कराड शहर येतं, मला यशवंत स्कूलला 14 शाळा आहे स्पर्धेला. दरेकर मॅडम लाईफ मेंबर, लक्षात ठेवा. 14 असताना आम्हाला 15 शिक्षक नाहीत, आम्ही तक्रार केली नाही. आज तुमच्याकडे तर काही एवढी स्पर्धा नाही, पण गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकानं आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. एकदा का तुम्ही गुणवत्ता वाढवली आणि या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, अशा प्रकारची धारणा आणि भावना आणि अशा प्रकारचा संदेश ज्या वेळेला पालकांच्या पर्यंत जाईल, त्यावेळेला पालक कुठून का उंडाळ्यावरनं काही ना इथं तुमच्याकडे प्रवेशाला येणार. गुणवत्ता तुम्ही सिद्ध करा. गुणवत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून प्रत्येक शिक्षकानं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. हे माझं काम आहे. माझी गुणवत्ता या ठिकाणी शाळेची वाढवली पाहिजे. आणि आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. गुणवत्तेचीच कास तुम्हाला धरावी लागणार आहे आणि गुणवत्ता तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्याकरता म्हणून एक जे काही लागेल ते पुरवायचं काम मॅनेजिंग काउन्सिलचा सदस्य या नात्यानं माझं आहे. तुम्ही काम करा, पण काय नाही कायमच आपलं इवळत बसायचं ना, असं तसं या असलं काही करायच्या भानगडीत पडू नका. आज यशवंत स्कूलचं का नाव ते ठिकाणी घेतले, तिथला प्रत्येक शिक्षक आज जाणीवपूर्वक काम करत असतो, गुणवत्तापूर्व शिक्षण देतोय. त्यामुळं आज तुम्हाला ते चित्र दिसतंय. आणि तुमचं सुद्धा आज त्या पद्धतीची शाळा आहे, ती वाढू शकते. एक गांधी टेकडी, ढेबेवाडी आणि येळगाव या तिन्ही मोठ्या शाखा आहेत, पण पट कमी होतोय ही कारणं सांगत बसायची नाही. तुम्ही तुमची गुणवत्ता वाढवा, दाखवा, पालकांशी संपर्क राखा. जितका जास्त पालकांशी संबंध राहील, पालकांना बोलवा, नवीन उपक्रम काय तुम्ही काय राबवताय ते त्या ठिकाणी दाखवा. आपोआप संदेश लोकांच्या पर्यंत जाईल. आणि आत्ता अत्याधुनिक शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणाला सामोरं जायचं आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनेल जे आहे ते AGM कॉलेजनंच तुम्हाला एक इंटरॅक्टिव्ह पॅनेल दिलेलं आहे. हळूहळू पूर्ण त्या ठिकाणी होतोय. ही नवीन साधनं जे होतील त्या माध्यमातून आपण मुलांना त्या ठिकाणी शिकवायचं आहे. आता AI तुमचं त्या ठिकाणी येणार आहे. नुसतं AI म्हणून जमणार नाही. ते परिणामकारक एकदा सुरू केल्यानंतर ते टिकलं पाहिजे, ते बंद पडता कामा नये. त्याकरता म्हणून आधीच पूर्ण तयारी करूनच मग ते सुरू करायचं असतंय. हे करा. या शाखेचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात निकम सरांची माझी चर्चा झालेली आहे. पण आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि DD पाटील सरांना माझं एकच म्हणणं आहे की ग्रामीण भागातल्या आणि बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून उर्वरित तुमचं जे आयुष्य आहे त्या तूर्त तुम्ही एक कुसूरच्या शाखेवरती लक्ष द्या. कुसूरची शाखेची घडी चांगली कशी बसेल या ठिकाणी प्रयत्न करा. आणि
आणि आता नवीन मसुद्या बाबतीमध्ये जे काय आलेला अभ्यासक्रम आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आम्ही ज्या वेळेला बोलवू त्यावेळेला आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही त्या ठिकाणी, कारण तुमच्याकडं तो जो अँगल आहे तो फार अत्यंत महत्त्वाचा अँगल आहे गणिताच्या क्षेत्रातला. आणि उगेच आपलं मी इतरांसाठी सांगणार नाही, मग तुम्ही हे करा ते करा, आता सुट्टी झालेली लागलेली आहे. रयत शिक्षण संस्थेमधला सेवक कधीही रिटायर होत नसतो, रिटायर कधी होत नसतो. त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेवटपर्यंत हे माझं काम आहे. अंगातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मुलांच्यासाठी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्यासाठी मी माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी करणार, हेच त्या ठिकाणी करत राहायचं. जाता जाता सुद्धा म्हटलं पाहिजे, अरे ते गणित सोडवलंच का नाही म्हणून इथपर्यंत झालं पाहिजे. अशी आपली रयत शिक्षण संस्थेतली यापुढची पिढी होती. त्या पिढीने त्या पद्धतीनं काम केलेलं आहे, पैशाकडे बघितलेलं नाही. ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कर्मवीर अण्णांचं नुसतं नाव घेऊ नका, त्यांनी इतकं या ठिकाणी मोठं केलेलं आहे. आपण काय करतोय? कर्मवीर भाऊराव पाटलांना 33 हार्ट अटॅक आले होते, 33. आज इथं एक आला की माणूस लगेच घाबरते, पळते, लगेच 2-3 तर संपलंच. 33 अटॅक, एवढी इच्छाशक्ती त्यांची जबरदस्त. का? शिक्षणाकरता, ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या शेतकऱ्याच्या पोराकरता शिक्षणासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. हे परमेश्वरालाही माहिती होतं, त्यामुळं परमेश्वर सुद्धा काही करू शकलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे शिक्षण जे आहे ते निकम सर आपल्याला पुढं चालवायचं आहे. आणि डी पाटील सर, आज कुसूरचं मला पुन्हा त्या ठिकाणी वैभव निर्माण झालेलं मला दिसलं पाहिजे, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला जाईल. धन्यवाद भाऊ. निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात सांगते पाणी, मुख होते वाणे, मुख होते वाणे. आजचे सत्कार होते मान्य श्री डी पाटील सर, प्राचार्य नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येळगाव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावयाची विनंती. खरं वास्तविक मी आता सुद्धा विद्यार्थ्यांचा जास्त विचार केलाय, तुमच्या लक्षात आला असेल. कारण सुरुवातीपासून मला खरं वास्तविक माझ्या स्टेजच्या पुढे आणि स्टेजच्या मागे असा विषयच माझा कधी नसतो. आणि म्हणून मी पत्रिकेत पाहुणे, प्रमुख पाहुणे माझे तर हे गुरुवर्यच आहेत, मनेर सर. म्हणजे मला सगळेच माझे आदरणीय अशी व्यक्ती आहेत आणि या पद्धतीने पुढं माझ्या स्टेजला आदरणीय अशा स्वरूपात आहे. खरं वास्तविक संस्थेची सर्व्हिस करताना माझी जर सुरुवात जर पाहिली तर मला सुरुवातीला अगदी सिनियर कॉलेजवरती DBJ कॉलेजची पुण्याला सुद्धा सिनियर कॉलेज सर्व्हिस मिळाली. ती सर्व्हिस सोडून मी रेशीय संस्थेच्या सिनियर कॉलेजवरती हजर झालो, कारण मला रेतमध्ये नोकरी करायची. आमच्या गावात रेशीय संस्थेची स्थापना झाली आणि आमच्या आजोबांचं थोडंसं नाही म्हणलं तरी तो माझ्या घरचाही आहे आणि माझ्या सासरवाडीचा तर निश्चितच आहे. आणि मग या लग्नाच्या अगोदर देखील आम्ही संस्थेवरती प्रेम अशा पद्धतीने केलं की सर्व्हिस सुद्धा रेतमध्येच करायची, म्हणून जिथं लागेल तिथं नोकरी सोडून. मुंबईला सुद्धा गोल्ड इंग्लिश स्कूलला मी परमनंट होत होतो, तिथनं नोकरी सोडून अनुदानित सोडून विनाअनुदानितला धोंडवाडीला. आणि त्या दरम्यानच माझी पत्नी, सुविध पत्नी, त्यानंतर माझं लग्न झालं, हे संबंध झाले. संस्थेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यावरती प्रेम करायला मला खरं माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या आदर्श शिक्षकांनी दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची, मुलांनी देखील मला प्रचंड माझ्यावरती प्रेम केलं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध पदव्या दिल्या. म्हणजे एक तासमधली तर एक विद्यार्थी म्हणजे सुपर कॅम्प्युटर. आता सुपर कॅम्प्युटर त्याला विषय पण नव्हता, पण अशी पदव्या दिल्या विद्यार्थ्यांनी मला. ते मला अगदी सगळ्या पदव्यापेक्षा त्या श्रेष्ठ आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, संस्थेमध्ये मी काम करता तर महत्त्वाचे मुद्दे फक्त मी सांगतो, कारण आपल्या वेळाभावी तेच सांगावं लागेल की
2003 सालापासून मी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं 2003 सालापासून आज अखेर मी कुठलाही TADA बिल कुठल्याही प्रवासामध्ये घेतलेलं नाही. नातेवाईक मात्र शाळेचा वेळ सांभाळणं, शाळेला महत्त्व देणं यात माझे नातेवाईक, माझा धाकटा भाऊ, माझे कुटुंब सगळं खरोखर मी त्यांच्यावर अतिशय अन्याय केलाय याची मला जाणीव आहे. पण तेही तेवढ्याच ताकदीनं म्हणतात तू उभा राहा. खरोखर आज अखेर आणि इथून पुढे सुद्धा माझ्या धाकट्या भावाला सुद्धा अगदी या क्षणापर्यंत सुद्धा माझे मामा दोन्ही मामांना मला सत्कार घ्यायचा आता. दोन्ही मामाने देखील माझ्या धाकटे मामाने मला पूर्ण एज्युकेशन माझं पूर्ण केलं. सासऱ्याने देखील मला पूर्ण साथ दिली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर मला शाळेमध्ये भरपूर वेळ द्यायला खरी संधी माझ्या कुटुंबियांनी दिली, सगळ्या कुटुंबियांनी. यामध्ये मी माझ्या अगदी मित्रमंडळी असतील, सगळे असतील, या सर्वांनी मला अतिशय चांगली संधी दिली. मला प्रत्येक शिक्षक वर्ग जो मिळाला म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे प्रत्येक शिक्षक मला मित्र असा मिळाला त्याचं एक उदाहरण सांगतो. मी चासमध्ये असताना माझी गौरी अगदी पहिली दुसरीला असेल आणि मग शनिवारी जर काय नागपंचमी सुट्टी असली की ती शाळेत पोरं असतातच आणि मग माझ्या मुख्याध्यापकाने मी शाळेत वर्गात, मला माहितीच नाही पोरगी शाळेत आहे ती, आणि मग ती वली झाली कपडे काहीतरी माझ्या मुख्याध्यापकाने मला तिला बोलवून आदर्शला बोलवून कपडे आणून त्यांचे तिने बदलले. म्हणजे एक हे प्रेम आपुलकी त्यावेळेला होती आणि तसं आहे आता देखील आहे. आणि तसं आज अखेर माझ्या प्रत्येक सेवकांनी म्हणजे माझ्या अपॉइंटमेंट पासून आजपर्यंत माझे सर्व सेवक वर्ग आहे, माझे बंधू आहेत, मित्र जे आहेत, बंधू भगिनी, यांनी देखील माझ्यावरती अतिशय प्रचंड प्रेम केलं. माझी आई अतिशय अडाणी होती पण खरोखर मला तिचा अतिशय मोठा मार्गदर्शक अशा स्वरूपात दिला. प्रत्येक ठिकाणी मला उभं राहणं आलं. आदरच्या वेळेला पाठीशी म्हणले नाही तो करतोय तो व्यवस्थितच करतोय, अगदी चांगल्या ठामपणे. खरोखरच त्यानं ते करून देखील दाखवलं प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्या कन्येनं देखील म्हणजे ॲक्च्युली मला कन्येनं म्हणण्यापेक्षा मला माझ्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद मिळाला की माझी दोन्ही मुलं अतिशय चांगली सुज्ञ चांगली मिळाली. सून तर खरोखरच मागाशी सांगितलं माझ्या मेवणीनं, खरोखरच आदर्श सून मला मिळाली. माझे सगळे कुटुंब, माझे साडू असतील सगळे, म्हणजे कुणाचा उल्लेख नकोच नाही असं नाही, सगळेच मला, माझे मित्रमंडळी सुद्धा आज माझ्या बालपणाचे मित्र सुद्धा उपस्थित राहिलेले. म्हणजे मी त्यांना जरी थोडंसं या माझ्या विद्यार्थ्यावरती प्रेम करण्यानं जर विसरलो असलो ते मला विसरले नाहीत, ह्याचं मला सार्थ अभिमान आहे. मला ते आवर्जून सांगा वाटते. म्हणजे मी काही म्हणजे माझं काम म्हणजे माझ्या मित्राचं काहीतरी असेल तर मी ते सोडून मुलांचं आहे ना मला वेळेत जायचं आहे. आणि मग त्याला माझ्या मित्रांनी देखील ती साथ दिली की काय नाही हे DD असंच करणार, तो आधी शाळेकडेच जाणार. त्यामुळे ते समजून माझ्यावरती माझ्या मित्रांनी, माझ्या भाऊबंधांनी, माझे आज चुलते आलेले आहेत त्यांनाही माहिती आहे की सगळ्यांनी मला खरं समजून घेतलं. म्हणजे मी हे करत असताना मला सगळ्यांनी समजून घेतलं. याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कुटुंबीय, माझे मित्रमंडळी, माझे भाऊभाऊकी यांचं मी खूप 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 धन्यवाद आभार मानतो. कारण त्यामुळेच मी शाळेसाठी खरं उत्तुंग करता आलं किंवा प्रेम केलं, मुलांच्यावरती प्रेम अंतर निश्चित केलं आणि ते करण्याची संधी मला या सर्वांच्यामुळे मिळाली. माझ्या वडिलांची देखील खरं वडिलांचा आदर्श माझ्या पुढे होता. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, आई अडाणी होती, तरी दोन्ही मला आदर्श स्वरूपात होते. पुन्हा एकदा मला बरंचसंच आणि बोलायचं आहे परंतु मी वेळाभावी बोलतो. खरोखरच माझ्या ह्या मित्रमंडळींनी मला यशवंत हायस्कूलला आल्यावरती BD पाटील सर, साठे सर आणि मनेर सरांनी मला सुरुवातीला आधार दिला. पण नंतर खरोखरच भाऊनी देखील एकदा हा माणूस, भाऊनी कधी हा म्हणजे सरांनी भाऊन दाखवलं काम आणि आपण भलं, खरोखर ते बरोबरच आहे. कामाच्या स्वरूपात मला भाऊनी कधी म्हणजे काय कुठलं काय म्हणजे खरोखर मी कधी मुकादम तात्यांना नाच जावं म्हणून मी यशवंत हायस्कूलला काम केलं नाही, किंवा इथं सुद्धा नाही केलं, कधीच केलं नाही. परंतु कामामुळं मला साथ चांगली मिळाली. त्यामध्ये माझे गुरुवरी सगळे, माझ्या गुरुजनांनी अगदी नवीन विद्यार्थ्याकडून सुद्धा मी बरेच शिकलो.
विद्यार्थ्यावरती प्रेम करताना अगदी या शाळेतलंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर विघ्नेश सारख्या विद्यार्थ्यावर सुद्धा मी तेवढ्याच आपुलकीनं पाहिलं, जो टॉपर विद्यार्थी असेल त्याच्यावरती देखील तेवढ्याच आपुलकीनं पाहिलं आणि हेच प्रत्येक शाखेत केलं. माझे धाकटे मामा आहेत का? माझे धाकटे मामा ठीक आहे, माझे धाकटे मामा खरोखर मला लहानपणापासून मला तिने अतिशय चांगल्या प्रकारे माझ्यावरती प्रेम केलं. माझे सासरे या सर्वांनी माझ्यावरती प्रेम केलं. शाळा संस्थेनं तर निश्चितच माझ्यावरती मला माझ्या कामामुळं असेल किंवा काही असेल हे काम निमित्त लागेल, पण संस्थेने देखील माझ्यावरती अशी जे चांगल्या प्रकारे योगदान दिलं. थोडक्यात आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं मी थोडक्यात कार्यक्रम घ्यायचं असं ठरवलं होतं, कारण हे थोडंसं बाजूला असल्यामुळं, पण मी खरोखर त्यामुळं अगदीच काहीतरी थोडक्यात घ्यायचं असं, पण मला वाटतं की माझ्यावरती प्रेम करणार न सांगता सगळी मंडळी आली, याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि माझं थोडंसं दामोदर भाषण थांबवतोय. जय महाराज जय कर्म. मी थोडंसं योगदान द्यायचं म्हणून या शाळेमध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणीसाठी मी रुपये 15,000 त्यातले 10,000 दिलेत आधीच आणि आता 5,000 या शाळेसाठी देणगी स्वरूपात देतोय. ते पर्यवेक्षक मॅडम यांनी स्वीकारावं अशी एक त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या शाळेत गावच्या इतिहासांमध्ये आमच्या प्रत्येक ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर पूर्ण फुलाची पाकळी म्हणून खरं वास्तविक मगाशीच उल्लेख केला की आम्ही खरं मला आमच्या मनामध्येच का तर आता हे त्यावेळेला काय माहीत नव्हतं, पण ज्यावेळेला संस्था स्थापन झाली त्यावेळेला आमच्या शाळेची जी आता हायस्कूलची जमीन आहे ती त्यावेळेला आमच्या आजोबांनी त्याला दान स्वरूपात दिलेली होती किंवा काही ठराविक मोबदला काय माहीत नाही आता मला, पण ते धागा आमच्यामध्ये होता आणि त्यामुळं अनेक सर्व्हिस सोडून याचा मागचा त्यामागचा तो उद्देश होता. त्यासाठी काले हायस्कूलला देखील आम्ही देणगी स्वरूपात देतोय. प्रथमतः या हायस्कूलच्या यांनी या माझ्या या छोटंसं एक भावना म्हणून थोडीशी देतोय, त्याचा स्वीकार पर्यवेक्षक मॅडम आणि साहेबांनी स्वीकार करावा. ज्या शाळेनं मला उभा केलं ती महात्मा गांधी विलय काले याचे मुख्याध्यापक. या शाळेसाठी मी देणगी 5,000 रुपये या स्वरूपात देतोय, त्याचाही स्वीकार पवारसर यांनी करावा. मॅडम जाऊ. येळगाव शाखा आणि शालेय शाखा या दोन्ही मध्य विभागातल्या शाखांना पाटील कुटुंबियांनी जी देणगी दिली त्याबद्दल विभागाच्या वतीनं आणि या दोन्ही शाखांच्या वतीनं याचबरोबर खरोखर मी टॉपर म्हणजे चांगल्या हुशार विद्यार्थ्यांच्याकडे पण मला त्याचबरोबर जे अतिसामान्य विद्यार्थी आहेत किंवा ज्या मला जे काही काम करता आलं नाही पण माझे शिष्य काही काम करतात त्यांना प्रेरणा द्यायची म्हणून मी विद्योदय संस्थेमध्ये एक विद्यार्थिनी माझी सारजा कुंभार सरांचीच कन्या एक वेगळ्या पद्धतीनं काम करते. म्हणजे मला जे काही म्हणजे करता आलं नाही ती मुलगी करते आणि मग तिला एक प्रेरणा म्हणून मी त्या संस्थेला देखील 5,000 रुपये देणगी स्वरूपात देत आहे. विद्योदय संस्था प्लीज तुम्ही 1-2 शब्द बोला. विद्योदय संस्था अशी आहे की इचलकरंजी अब्दुल्लाटमध्ये आमची कन्या आणि जावई चालवत आहेत. साखर शाळेतल्या मुलांसाठी ही संस्था काम करते आणि ती फिल्म बघितली. इंद्रजित देशमुख त्या दिवशी होते. त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुळे त्या संस्थेचे संचालक पण आहेत.
त्यांनी ती संस्था सुरू केलेली आहे. त्या संस्थेमधली फिल्म बघितल्यानंतर सरांच्या मधली संवेदनशीलता जागृत झाली आणि साखर शाळेतल्या मुलांसाठी काम करणाऱ्या या विद्योदय मुक्तांगण संस्थेला त्यांनी 5,000 रुपये जे दिलेले आहेत ते त्यांच्या गणित आणि विज्ञान प्रयोगशाळेसाठी दिले जातील अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. आणि सरांना आवडतं एक गणिताचं पुस्तक देतो. धन्यवाद सर. असं म्हणतात पतंग कितीही वरती गेला तरी त्या पतंगाची दोरी धरणारा मुलगा मात्र त्या जमिनीवरती असतो, त्याचे पाय जमिनीवरती असतात. पाटील सरांनी त्याचीच प्रचिती आज दिलेली आहे. गेली 15 दिवस सर सांगतायत माने सर मी जर रिटायर झालो तरी मी गणित विषयाचं अध्यापन करण्यासाठी अख्खं वर्षभर या विद्यालयासाठी उपस्थित राहीन. त्याचबरोबर शाखेच्या ज्या काही विविध अडीअडचणी आहेत या अडीअडचणींच्यासाठी पाटील सरांनी आमच्या नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येळगाव या विद्यालयासाठी रोख 15,000 रुपयाचं या ठिकाणी देणगी स्वरूपात या ठिकाणी ही रक्कम जमा केलेली. पुनश्च एकदा पाटील सरांचं विद्यालयाच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने धन्यवाद. यानंतर या गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अनुराधाताई माने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2च मिनिटांमध्ये त्या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व उपस्थित असलेल्या सर्व सरांचे नातेवाईका, ग्रामपंचायत, आमच्या येळगावमधील सर्व ग्रामस्थ आणि टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, आज आपण डी पाटील सरांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी जमलेलो आहोत आणि सपत्नीक सोहळा होतोय. आजच आम्हाला मॅडम पहिल्यांदाच इथं भेटल्या, त्याबद्दल आम्ही आभारी आहे की सर तुम्ही सहकुटुंब इथं आलात आणि हा योग फक्त रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला येतो. पण माझंही फॅमिली बॅकग्राऊंड शिक्षकांच्याच घरातला असल्यामुळं मी असं म्हणेन सर की हा सेवानिवृत्ती शासकीय सेवेतून तुम्ही बाहेर पडत आहात, पण हाडाचा शिक्षक हा कधीही मरत नाही. जोपर्यंत रक्ताचा थेंब शेवटपर्यंत आपल्या अंगात आहे तोपर्यंत तो काम करतच राहणार. आणि ह्याचं उत्तम उदाहरण त्यांनी सांगितले की 1 वर्ष मी फ्रीमध्ये येऊन इथं शिकवणार आहे, कारण ह्या घरातल्या काही अडचणी ते त्यांनाच माहिती आहे. आम्ही निकम सर आणि भाऊंचा मध्ये त्यांचा प्रायव्हेट वेळ घेतला, आमच्या अडचणी सांगितल्या, पण त्यातही त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. हे टेक्निशियन गोष्टी सगळ्यांना सांगून समजत नाहीत, पण काही गोष्टीत हात बांधलेली असताना सुद्धा आपण कसं कार्यरत राहणे हे ह्यांच्या मार्गदर्शनातूनच आपल्याला ऐकायला मिळाले. मी भाऊने एक गोष्ट म्हणली, परवा एक IPS अधिकारी झालेले, तर माझा सत्कार होता, तिथं त्यांनी एक शेवट छान कविता केली. कविता करायची सवय असल्यामुळं, तू मला पायाखाली दाबत राहिलास पण मी मुळात वाढत राहिलो, तू मला पायाखाली दाबत राहिलास पण मी मुळात वाढत राहिलो, तू गवतासारखं मला उपटायला बघितलंस तर मी वडासारखा वाढत राहिलो, तू गवतासारखं मला उपटायला बघितलंस तर मी वडासारखा वाढत राहिलो. म्हणजे तू मला काहीच करू शकलं नाहीस. अशा परिस्थितीत निकम सर आणि भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. याची तळमळ मी भाऊंच्यातून बघितलीच. तसंच आमचे शेवाळे सर बाबा आणि RB पाटील सर, तसेच स्कूल कमिटीची सर्व लोक, आमची ग्रामस्थ, त्या काळात आम्हाला इथं सायन्समधून ज्युनियर कॉलेज मिळालं. मी डॉक्टर, माझ्या सासूबाई कायम म्हणतात, जरा विषयांतर होतंय पण सरांच्याच प्रेरणेतून हे बोलते. सासूबाई म्हणायच्या तू डॉक्टर आहेस पण माझ्या मुली 12वी सायन्स आहे. मी ही शिक्षणासाठी बाहेर असं फिरल्यामुळे मला ते ऐकताना आनंद वाटायचं की तू डॉक्टर असलीस तर माझ्या पोरी सायन्स आहेत. सायन्स शिक्षणाला आपण एक वेगळ्या अर्थानं बघतो, हे मला अभिमान वाटायचा. आणि ह्या रयत शिक्षण संस्थेतून इथून घडलेली मुलं फार छान पदावर आहेत आणि अशी तळमळ असणारीच लोक इथं होती, त्यामुळे हे घडू शकले. अगदी शासकीय सेवेत आहेत, डॉक्टर इंजिनियर तर आहेतच आहेत. हा असा वारसा असलेला काही गोष्टी सरांच्या सेवानिवृत्तीच्या काळात अनुभवल्या की त्यांच्याही पुढं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं पण शेवटच्या क्षणापर्यंत तळमळत राहिले की मला इथून जाताना ह्या शाळेला परत काहीतरी बॅकअप देत. हा गुण तर सरांचा बघितलाच. कोविडच्या काळात बरीच घसरण सगळ्याच गावात सगळीकडेच झालेली होती, पण ती सर आल्यामुळे इतकी पटकन भरून निघाली की गाडी परत ट्रॅकवर आली. पण
शासकीय सेवेतून निवृत्त होण्याचं सरांची वेळ आल्यामुळे परत आम्हाला अडचणी वाटू लागल्या, पण त्या अडचणीही जाता जाता मी सॉल्व्ह करून जाईन एवढी त्यांनी ग्वाही दिली आहे. तरी पण सरांच्याकडून ही अपेक्षितच होतं, कारण प्रत्येक गोष्ट परवा तर म्हणाले मला माझ्या कौटुंबिक जीवनात वेळच द्यायला मिळाला नाही. माझी मुलगी डॉक्टर MD झाली, तिचं मला काहीतरी व्यवस्थित करायचंय. म्हणजे हे एक पित्याचं दुःख त्यांनी कामातून विसरून गेले होते, पण ते नंतर जाणीव झाली की मला काहीतरी अजून करायचं आहे. अगदी चांगले निर्णय घेतले. थोड्याच वेळात त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच गोष्टी इथं घडल्या. त्यातूनच आपले गेट टुगेदर झाले आणि त्या गेट टुगेदर मधून आपल्याला ज्या काही गोष्टींची कमतरता होती ह्या शाळेत शिकलेल्या मुलांच्याकडून त्या पूर्ण केल्या. त्यात बऱ्याच गोष्टी असतील, त्यामुळं ही शाखा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलेलाच होता. त्यातून बऱ्याच गोष्टी केल्या. परवा आम्ही संस्थेत गेलो तरी पण मोटर बिघडलेली होती विहिरीतली, ती दुरुस्त केली तर त्याचा खर्च किती, नवीन घेतला तर किती बघून त्यांनी लगेच नवीनच घेऊन टाकले. इथं कोणी वाट बघत बसलं नाही की आपल्यामुळं आपल्या शाळेचे किंवा ह्या शाखेची अडचण होईल असं त्यांनी जाणवूनच दिलं नाही. त्यातूनच त्यांनी बऱ्याच ठिकाणी भरपूर आमच्या शाळेसाठी प्रयत्न केले. अगदी पालकांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांशी संवाद साधून, तसंच तरी पण आम्हाला निकम सरांनी मार्गदर्शन करून आमच्या शाळेसाठी भरपूर काही चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या गावाला बहुत रयत शिक्षण सेवकांचा आम्हाला आधार आहे आणि वारसा आहे. त्याचा प्रयत्न करून आम्ही चांगली करू. आणि आज असं दिसतंय की सरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी सर्व शाखातून इथं जे तुम्ही उपस्थित राहिले सरांच्यासाठी, आम्हाला असं वाटतं की एक गेट टुगेदर सरांनी केले. तरी पण आम्ही सरांच्या भावी आयुष्यासाठी अगदी सुख समृद्धीचे आणि निरोगीमय राहावे यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. आमची स्कूल कमिटी, येळगाव ग्रामस्थ, पुणे, मुंबई आणि कराड यांच्याकडून आणि सर्व विद्यार्थ्यांच्याकडून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माजी रयत सेवक DT शेवाळे सर आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावे अशी विनंती करतो. येतो ना बरोबर. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आजचे सत्कार म्हणतो माझे विद्यार्थी आणि तुम्ही जमलेले सगळे माझे रयत सेवक बंधू भगिनी, जास्त वेळ घेणार नाही कारण पाटील सरांनी मला या ठिकाणी बोलायला लावलं. त्याचं कारण एक आहे, ते माझे विद्यार्थी आहेत काल्याचे. इथं पाहायला गेलं तर या स्टेजवर बसलेले थोडासा उल्लेख केला तर मनेर सर माझे स्टाफ मेंबर आहेत, मॅडम स्टाफ मेंबर आहेत, सर रिटायर होतात ते माझे विद्यार्थी आहेत, समोर बसलेले बरेचसे माझे काल्यातून आलेले विद्यार्थी आहेत. मला अतिशय आनंद होतो असं सांगायला की या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे, मगाशी रवी भाऊंनी सांगितले त्याप्रमाणे जुने जे रयत सेवक आहेत त्यांचा संस्थेप्रती, विद्यार्थ्याप्रती जो आदर होता, जी संस्थेविषयीची भावना होती, काम करण्याची चिकाटी होती, त्या पद्धतीचं मग सांगितल्याप्रमाणे आजच्या पिढीनं जर तसं घडलं तर निश्चितपणे शाळा चांगल्या चालते. भाऊ म्हटले मग अशी थोडंसं की शिक्षक नाही म्हणून तुम्ही असं करू नका. त्यांनी त्यांच्या शाळेचं उदाहरण सांगितलं. 15 शिक्षक नव्हते, आता 10 शिक्षक नाहीत. इथेही 5-5, 6-7 शिक्षक नाहीत. दुःख एवढं वाटतं निकम सर. या रयत शिक्षण संस्थेमधले मगाशी मी तुम्हाला सांगितलेल्या 3 शाखा ग्रामीण भागातल्या येळगाव, ढेबेवाडी आणि गांधी टेकडी, या अशा काही शाखा ग्रामीण भागात होऊन गेल्या की संस्थेचं नाव सातारा जिल्ह्यामध्ये या 3 शाखांमुळे ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ओळखलं जात होतं. आणि मला वाटतं कुंभार सरांना चांगलंच माहिती आहे, कुंभार सरांनी त्या ठिकाणी शाखेत काम केले ढेबेवाडी. मला एकच सांगायचं आहे की या ग्रामीण भागामध्ये माथाडी कामगार म्हणून काम करणारे या नागरिक आहेत, त्या लोकांनी आत्तापर्यंत शाळेला देणगी देऊन ही शाळा मोठी केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता गेट टुगेदर करून बरंचसं सहाय्य या संस्थेला करतायत, पण शिक्षकांच्या नेमणूक करून त्यांना पगार देण्यात पण अशी परिस्थिती कोणाकडे नाही. तरी पण या ठिकाणी लमसममध्ये मला वाटतं पाटील सर काही शिक्षक आपण नेमलेले आहेत.
काल एक BSc BEd एक विद्यार्थी शेवाळे म्हणून पाठवून दिले जाईल एम शेवाळ्यांची सोबत. आमचं लक्ष असतंय, नाही असं नाही, आम्ही करतोय. पण त्याच बरोबर निकम सरांना मी पाठीमागे भेटलो होतो संस्थेमध्ये, आताही त्यांना भेटलो. आताही आम्ही त्यांच्याकडे आमचं काही गारणं सांगितलेलं आहे. काही ना काही पद्धतीने काय करा तुम्ही, लमसम म्हणा किंवा काय संस्थेने स्वतःच थोडंसं सहकार्य करावं. आर्थिक केले ना तुम्ही, काल्याला केलंय आणि काही शाखांना केलेलं आहे. देसाईचे जर इथं बसलेत, काळगावला केलेलं आहे. मग त्या पंक्तीमध्ये थोडं येळगाव शाखेला जर बसवून तुम्ही जर काय आर्थिक सहकार्य करून, आणि की महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणचं शिक्षक पूर्तता करा. मग शाळा कशी चालवायची ते बघू. आमचं ग्रामस्थांचं सगळ्यांचं लक्ष आहे, नाही असं नाही, एवढं करा. या ठिकाणी पाटील सरांना त्याच्या निवृत्तीनंतरचं सर्व आयुष्य सुखाचं समृद्धीच जावं. मग आजपासून ऐकलं शाळेसाठी त्यांनी सगळं बराच काळ खर्च केला. अजून मॅडमना 2 वर्ष रिटायर व्हायला अवकाश आहे, तोपर्यंत शाळेसाठी काय करता येईल ते करा. पण मॅडम रिटायर झाल्यानंतर तुम्ही दोघांनी जरा संसार सोडून कुठंतरी जरा बाहेर फिरून या. आणखीन आपल्या कुटुंबाला मगाशी सांगितलं तुम्ही, त्यांचं म्हणजे भयंकर नुकसान केलेलं आहे, ते आता भरून काढण्याचा प्रयत्न करा. हीच सदस्य व्यक्त करतो आणि हेच माझे गुरुचे आशीर्वाद म्हणून देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विनायक पाटील यांना विनंती आहे की 2च मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. खरं तर म्हणजे माईकचा माझा दूरपर्यंत संबंध नाही, पण थोडं बोलू इच्छितो काकांबद्दल. त्याच्या आधी माझ्या आजोबांबद्दल मी बोलतो. माझे आजोबा प्राथमिक शिक्षक होते. आजोबांचं प्रेम आम्ही माझ्या भावांनी, माझ्या बहिणीने किंवा सगळ्यांनी कुणी अनुभवलं नाही. आजोबांचं प्रेम आम्हाला आजोबा कसे आहेत ते माहीत बी नाही, मी बघितलंही नाही. काही माझ्या भावानं बघितलं असेल किंवा एका बहिणीनं बघितलं असेल. आजोबा कसे आहेत हे आम्हाला काकाच्या रूपात दिसतं. आजोबा आमच्या शाळेत 1 नंबर, म्हणजे मी माझ्या आईकडून, माझ्या पप्पांकडून, माझ्या काकांकडून ते समजतं की आजोबा असे असतात की काका शाळेसाठी एकनिष्ठ आहेत, की आपल्या घरात जास्त का लक्ष नाही. मी आईला सारखं विचारतो, आई का गं काका नसतात? तर आई म्हणते जसे आपले आजोबा आपल्या शाळेसाठी प्रामाणिक आहेत, तसे काका सुद्धा आपल्या शाळेसाठी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे काकांना थोडा वेळ मिळत नाही, आपण समजून घेऊ. तरी सुद्धा काका प्रत्येक वेळी माझ्या पाठीमागं किंवा माझ्या कुटुंबाच्या पाठीमागं, माझ्या पप्पांच्या पाठीमागं कायम राहिलेले आहेत. म्हणून मला काकाने एक सांगू वाटते की इथून पुढे तुमचं आयुष्य खरंच अजून सुखकर जावं, एवढीच माझी इच्छा. आणि माझं मी 2 मिनिटं भाषण संपवतो. मला बोलायला संधी दिली याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो. यानंतर सरांचे चिरंजीव आदर्श पाटील आपलं मनोगत व्यक्त करतायत, त्यांनी ते करावं. खरं तर माझं आता वय आहे 30 आणि 2 मिनिटात पप्पांबाबत बोलायचं खरं तर फार अवघड आहे. कारण हे जे काही 30 वर्षाचा जो काही काळ आहे तो सगळा काही पप्पांमुळेच, जसा मी आता आहे तो सर्व काही वडील आई यांच्यामुळेच आहे. हा फोटो आम्ही जेव्हा काल डिझाईन करायला घेतला तेव्हा फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही की ते रिटायर होणार आहेत. आणि त्यासारखीच त्यांच्या आताही कार्यक्रमामध्ये पण जर आपण बघितलं तर त्यांची जी काही धावपळ सुरू असते, धडपड सुरू असते, कंटिन्युअस काही ना काहीतरी त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि जोपर्यंत माणसाची धडपड थांबत नाही, काम करण्याची इच्छा थांबत नाही, तोपर्यंत तो थकलाय असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे त्यांचा हा रिटायरमेंटचा जरी कार्यक्रम असला तरी ते थकलेले नाहीयेत आणि त्यामुळे त्यांचं हे काम शिक्षणासाठी जे सुरूच राहील. दुसरी गोष्ट, पप्पाच बोलता बोलता म्हणाले की कुटुंबावर अन्याय केलेला आहे. तर मला असं काही वाटत नाही, कारण त्यांचं वय म्हणजे आता एक गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांचं शिक्षणावर जेवढं लक्ष असतं तेवढंच त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष असतं. आमच्या घरी जेवण करताना मसाल्याचा खूप कमी वापर होतो. सकाळी 5 वाजता ते उठतात, रात्री लवकर झोपण्याचा त्यांचा हट्टास असतो, सकाळी लवकर उठण्याचा त्यांचा हट्टास असतो. त्यामुळे त्यांचं जे काही आयुष्यमान आहे त्यामुळे त्यांचं आयुष्यमान चांगलं राहणार. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी भरपूर वेळ पडलेला आहे. पुढचे 2-3 वर्ष मला वाटतं मम्मीच्या शाळेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं काम करतील. आणखीन एक महत्वाची बाब, मला इथे 2 गोष्टी महत्वाच्या बोलायच्या आहेत. माझे वडील आणि विनायक बोलताना म्हणाला की हा जो काही कामाचा वारसा आहे कर्मवीर अण्णांपासून आलेला आहे म्हणा. वडिलांनी सांगितलं की आमचे आजोबा
काले या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आमच्या वडिलांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेसाठी शाळेसाठी जमीन दिली आणि दुसरीकडे माझ्या आईचे आजोबा म्हणजे दानशूर बंडोगोपाळ कदम जे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यांनी तर आपली शेकडो एकर जमीन रयत शिक्षण संस्थेसाठी दान केली आणि हा जो काही कामाचा वारसा आहे तोच आज वडील आणि आई यांच्यामध्ये आलेला आहे आणि तोच कुठेतरी आपसुकपणाने आमच्यामध्ये पण आलेला आहे. दुसरी एक अतिशय महत्वाची एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की डॉक्टर अमर्त्य सेन यांनी म्हणलेलं आहे की खरं फ्रीडम म्हणजे काय असतं, खरं स्वातंत्र्य काय असतं, तर फ्रीडम ऑफ चॉईस इज ट्रू फ्रीडम. म्हणजे एखाद्या गोष्टीची निवड करता येणं हे खरं स्वातंत्र्य आहे. आणि वडिलांनी आजपर्यंत निवडीचं स्वातंत्र्य आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीने दिलं. कारण करिअर असो, अगदी बायको असो किंवा कोणती गोष्ट असो, वडिलांनी कधीच असं विचारलं नाही की असं करू नको किंवा एखादा म्हणजे वडील किंवा पालकांची महत्वाची भूमिका काय असते की त्याला एखाद्या गोष्टीसाठी सजग करणं, त्यातले दुष्परिणाम सांगणं, चांगल्या गोष्टी सांगणं, वाईट गोष्टी सांगणं, पण त्याच्या निर्णयामध्ये इंटरफिअर न करणं ही खऱ्या पालकाची भूमिका असते. आणि वडिलांनी आपली ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली. कधीच कुठल्या निर्णयाला मला विरोध केला नाही. मला आठवते आता माझ्या मावशीने सांगितलं जेव्हा मी गडचिरोलीला सायकलवरून गेलो होतो, कॉलेजमध्ये असताना पोटच्या मुलाला सायकलवरून असं कुठल्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये पाठवून देणं हे किती अवघड गोष्ट आहे हे मला मुलगी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. एक महत्वाचा प्रसंग सांगतो. जेव्हा नक्षलवाद्यांकडून आम्ही बाहेर आलो होतो, खरं तर नक्षलवादाचा प्रसंग काय इतका म्हणजे काही डेंजरस नव्हता खरं तर, परंतु जेव्हा मी तिथून बाहेर आलो आणि त्या पोलीस स्टेशन मधून मी फोन केला, टीव्ही वरती बातमी सुरू होते की पुण्यातल्या 3 मुलांना नक्षलवाद्यांनी अपहरण वगैरे वगैरे केलेलं आहे. तसं तर रिअल मध्ये तशी काही तेवढी डेंजर गोष्ट तिथे घडत नव्हती, परंतु तिथून मी वडिलांना फोन केला, टीव्ही वरती बातमी सुरू आहे की तुमच्या मुलाला नक्षलवाद्यांनी किडनॅप केलेलं आहे. हे ATS च्या ऑफिस मध्ये बसले होते आणि तिथून मी फोन केला, म्हटलं पप्पा असं असं आहे, आम्ही व्यवस्थित आहे. तर पप्पा मला फोनवरती म्हणले की तुम्हाला अजून पुढे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. यासाठी जे काही धाडस लागतं ते आज माझ्याकडे आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी माझ्या मुलीला असं पाठवू शकेल का नाही मला माहित नाही, पण मला हे धाडस माझ्यामध्ये येवो असं मी एक आशा व्यक्त करतो. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की आयुष्यामध्ये जे काही आता मी करत आहे तर याला वडिलांचा पाठिंबा आहे म्हणून मी करू शकलो. कारण 10वी नंतर खरं तर वडील जेव्हा आपल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून येतात तेव्हा एक प्रकारचा दबाव आपल्यावरती असतो आणि मी 7वीत असताना पप्पा माझ्या यशवंत हायस्कूलमध्ये आले आणि माझ्यावरती तो दबाव आला. परंतु 10वी माझी झाली, 10वी पर्यंत यांचा विषय गणित असल्यामुळे मी गणिताचा चांगला अभ्यास केला. 10वी मध्ये मला पैकीच्या पैकी मार्क मिळाले खरं तर बोर्डामध्ये सुद्धा. आणि 10वी मध्ये मी एक निर्णय घेतला की आपल्याला याला इंजिनिअरिंगला तर जायचं नाहीये. 11वी 12वी सायन्स केली आणि नंतर मग काय करायचं हे काही नक्की नव्हतं, परंतु आर्ट कॉमर्सला जाऊ आणि काहीतरी लिखाणाच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊन काहीतरी करिअर करू शकतो असा माझ्या डोक्यात विचार आला. वडिलांचा विषय गणित, आईचा विषय इंग्रजी आणि मुलगा मात्र आर्ट्सला जातोय असा विचार केल्यानंतर साहजिक अनेकांनी यांना सल्ला दिला की त्याला काही कळत नाही, तुम्ही मात्र त्याला इंजिनिअरिंगला घाला, 10वीला चांगले मार्क आहेत, डिप्लोमाला घाला. परंतु यांनी तो निर्णय माझ्यावरती सोडला आणि मी आर्ट्स कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. पुण्याच्या SP कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, भरपूर वाचन केलं, वेगवेगळे प्रयोग करता आले, कुठल्याही गोष्टीला यांनी कधी मला नकार दिला नाही. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने व्यक्तिमत्व मला घडवता आलं आणि आज माझं अगदी शिक्षण BA झालं इतिहासामध्ये, त्यानंतर लॉ मी काही वर्ष केलं, जर्नलिझमचं शिक्षण घेतलं आणि आज 2 कंपन्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या मी रन करतोय. साधारणपणे 200-250 मुलांना रोजगार दिलेला आहे. हॅलो कृषी नावाचे एक वेगळं इनोव्हेटिव्ह ऍप्लिकेशन आम्ही तयार केलेलं आहे, ज्याच्या अंडर आमच्याकडे आता 10 लाख शेतकरी जोडले गेलेले आहेत. आणि हे जे काही सगळं वेगळ्या पद्धतीचं काम करू शकलो ते केवळ आणि केवळ वडिलांमुळे. त्यामुळे
एकंदर पूर्णपणे कुटुंब प्रमुख कसा असायला हवा त्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे वडील आहेत. माझं अगदी नाव जेव्हा त्यांनी ठरवलं की आदर्श ठेवायचं, मला खूप प्रॉब्लेम झाला, कारण मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्याचं नावच आदर्श आहे आणि तो असा कसा वागतोस असं म्हणून प्रत्येक शिक्षक मला टोमणा द्यायचे. मला माझं म्हणजे खरोखरच नेहमीच काहीतरी चांगलं वागावं लागलं. त्यांनी माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच मला काहीतरी लिमिट घालून ठेवलं होतं नाव ठेवून हे. आणि कुटुंबामधील कुठलेही निर्णय असो, माझ्या वैयक्तिक ह्याच्यातले काही निर्णय असो, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी कुटुंबामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली. ज्या शाळेमध्ये त्यांनी काम केलं त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असो, मुख्याध्यापक म्हणून असो, प्राध्यापक म्हणून असो, त्यांनी अतिशय कुटुंब प्रमुखासारखी आपली जबाबदारी पार पाडली आणि इथून पुढे पण ते अशा पद्धतीनंच काम करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांची शिक्षणासोबतची जी काही नाळ जोडली गेलेली आहे ती कधीच तुटणार नाही आणि त्यामुळे ते त्यांचं काम इथून पुढे पण तुम्ही नक्कीच करत राहा. आम्ही सर्व कुटुंब तुमच्या सोबत आहोत आणि आम्हाला तुम्ही जे काही दिलेलं आहे आजपर्यंत त्या सर्वाबद्दल आम्ही सगळे तुमचे मनापासून आभारी आहोत. थँक्यू. धन्यवाद. खरं तर आई वडिलांची महती ही शब्दामध्ये मांडता येत नाही, परंतु आपल्या वडिलांचे जे काही अनुभव आहेत ते त्यांच्या चिरंजीवानी या ठिकाणी मांडले. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्कूल कमिटीचे सदस्य आरबी बापू पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. हॅलो, कार्यक्रम खूपच लांबलेला आहे आणि आम्ही शिक्षक आहोत, त्यामुळे माईक हातात आला आम्हाला 40 मिनिटं थांबायची सवय नसते, तरी पण मी 2 मिनिटात थांबतो. या ठिकाणी सरांनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्हाला कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं लागेल. अहो म्हटलं दुसरी ज्येष्ठ माणसं आहेत, नाही म्हटले मला स्कूल कमिटीचा माणूस पाहिजे आणि थोडं बोलावं लागेल तर म्हटलं ठीक आहे, मग माझं नाव घ्यायला हरकत नाही. तर या ठिकाणी 1983ला ज्युनियर कॉलेज निघालं. आमचे शेवाळे सर साक्षीला आहेत आणि त्यावेळी M.A. देसाई म्हणून मुख्याध्यापक होते. अतिशय चांगला माणूस संस्थेतला. 5 हेडमास्टर होते त्यावेळी, त्या 5 पैकी तो एक चांगले मुख्याध्यापक म्हणून. आणि त्यांनी ही शाळा, हे ज्युनियर कॉलेज असं वाढवलं की आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी अधिकारी पदावर आहेत. मध्यंतरीच्या काळात थोडासा त्याला हे लागली, उतरती कळा लागली, परंतु देसाई सरांच्या नंतर तुम्हीच आज या शाळेला असे प्राचार्य लाभला की त्यांनी परत एकदा पूर्वीचं वैभव देण्याचा प्रयत्न केला, पण 2च वर्ष मिळाली. अतिशय दुःख वाटतंय सर आम्हाला, तुम्ही जाऊ नये असंही वाटतंय, पण आता नियमाच्या पुढे काय आपलं चालत नाही आणि त्यामुळं तुम्हाला जायला आता ही परवानगी आहे. आणि संस्थेत निकम सर असतील बाहेर तर आमची एकच विनंती राहील की यांच्या तोडीचाच एखादा मुख्याध्यापक जर इथं दिला तर या ठिकाणी परत एकदा हे ज्युनियर कॉलेज असंच जोमानं सुरू राहील आणि पुढं वाटचाल करेल. 21 वर्ष रिटायर होऊन मला झालेले आहेत, तरी सुद्धा मी या स्कूल कमिटीमध्ये काम करतोय आणि या शाळेसाठी म्हणून आम्ही पळत आहोत. आणि इथून पुढं आमची नवीन तरुण पिढी या शाळेला अशाच प्रकारचं याच्यापेक्षाही चांगलं सहकार्य करेल. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि सरांना पुढील 22 आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद बापू. यानंतर पाहुण्यांचे सत्कार सरांचे मामा कुटुंबातले कुटुंब प्रमुख म्हणून आपण कुटुंबातल्या आमच्या काही कुटुंब प्रमुखांचे सत्कार इथे करणार आहोत. सर्वात अगोदर दानशूर बंडोगोपाळ कदम यांचे चिरंजीव विलासराव बंडोबा कदम, माझे आजोबा आणि वडिलांचे सासरे यांचा सत्कार वडिलांच्या हस्ते होतोय. शाल आणि श्रीफळ देऊन
त्यानंतर वडिलांच्या शिक्षणामध्ये ज्यांनी मोलाची साथ दिली, आर्थिक असो त्यासोबत भावनिक असो, जी जबाबदारी शिक्षणाची वडिलांच्या ज्यांनी उचलली ते वडिलांचे मामा किसनराव पाटील यांचा सत्कार वडिलांच्या हस्ते होतोय. आणि त्याचसोबत आमचे काले भाऊकीतले कुटुंब प्रमुख वडिलांचे चुलते यांचा सत्कार वडिलांच्या हस्ते होतोय शाल आणि श्रीफल देऊन. खरं तर सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये ज्यांच्यामुळे आपण घडलो, ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, त्यांच्या एका अर्थाने त्यांना आभार मानण्याच्या उद्देशाने हा सत्कार वडिलांच्या हस्ते केला जात आहे. यानंतर माजी रयत सेवक अवताडे मामांच्या सत्कार या ठिकाणी अवताडे मामांच्या वतीने सरांचा सत्कार होतोय. फुल पोशाख, श्रीफळ, शाल आणि बुके देऊन अवताडे मामा पाटील सरांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी करतायत. आजच्या कार्यक्रमासाठी यानंतर ग्रामपंचायत येळगाव यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार सरांचा संपन्न होतोय. या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्री केळकर सरांच्या वतीने सरांचा सन्मान होतो आहे. यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक साठे सर, माझे मुख्याध्यापक यशवंत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक साठे सर यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतो आहे. यशवंत हायस्कूलचे सरांचे जुने सहकारी मोहिते सरांच्या हस्तेही सरांचा सत्कार संपन्न होतो आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्कूल कमिटीचे सदस्य पाटील सर, प्रमुख उपस्थिती रवींद्र केशवराव पवार भाऊ, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, माजी विभागीय अधिकारी मनेर साहेब, निकम साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी मध्य विभाग सातारा, जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड, यशवंत हायस्कूलचे आदर्श मुख्याध्यापक मामूलकर सर आणि रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर सौ दरेकर मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विविध शाखांचे शाखा प्रमुख, उपशिक्षक, आजी माजी, सर्व रयत सेवक, रयत बांधव, या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल सर्वांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ज्यांना सत्कार करायचे त्यांनी सरांचे वैयक्तिक सत्कार त्या ठिकाणी करायचे. सर्व पाहुण्यांना, आमंत्रितांना, सर्व मित्रमंडळींना, सर्व रयत सेवक बंधू भगिनींना, ग्रामस्थांना एक विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जेवणाची सोय खाली अटल टिंकरिंग लॅबकडे करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आपण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जावं अशी सरांच्या वतीने विनंती करतो.
दादा